काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 239ला थांबलेलो होतो. आत्ताचंच आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये एक वर्णन दिसतंय की एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. एवढ्या पूर्णत्वाला गेलेला महात्मा आहे, तरीसुद्धा ज्ञानाच्या ठिकाणी ते लीन आहेत. ओम नमो ज्ञानेश्वरा आणि एका जनार्दनी तुमचा दास. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा भक्ती करावी लागती, हे त्याचं उदाहरण आहे. म्हणून जाणतेनो गुरु भजिजे. जाणते म्हणजे कोण? जे ब्रह्म जाणतात, जे आत्मा जाणतात, जे अनात्म जाणतात, त्या व्यक्तींना सुद्धा जाणतेनो गुरु भजिजे. काय जाणलंय? सारासार परमात्मा जाणलाय, नश्वर प्रपंच पण जाणलेलं आहे. नश्वर प्रपंचाचे पण सुद्धा मूळ तत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे. त्याचं सुद्धा नश्वरत्व जाणलं ना तरच त्याच्याबद्दल विरक्ती निर्माण होऊ शकते, एरवी नाही होऊ शकत. म्हणून जाणतेने गुरु भजिजे, त्याने कृतक कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहज शाखा पल्लव. मुळाला टाकलेलं पाणी फांद्यांना, फुलांना, फळांना भेटतं, तसं जाणत्यानो तुम्ही संतांच्या पायावर लीन रहा. अशा प्रकारचा नाथबाबांचा संदेश. म्हणजे बघा, एवढं पवन झाले, व्यापक झालेले, तरीसुद्धा मग आपल्याला तर किती आवश्यकता आहे त्या गोष्टीची. आणि आपण प्रकरण वाचतोय जीवनमुक्तांची लक्षणे. ज्याला तत्वमसी महावाक्याचा बोध झालेला आहे, ज्याच्यामध्ये स्थिती प्राप्त झालेली आहे, चित्त शुद्ध झालेले, अष्टसात्विक भाव झालेले, चित्त शुद्ध झालं त्याच्यामुळे, त्याच्यामध्ये बोध ठसलेलं आहे आणि जो ठाम झालेला आहे, जो बोधावर दृढ झालेला आहे, त्याचं जीवन कसं असतं ते सांगतात. श्लोक क्रमांक 439ला आपण थांबलो होतो. पुन्हा तेवढा श्लोक वाचून 40मध्ये जाऊया. ज्यास देह इंद्रियाबाबत अहमभाव आणि इतर वस्तूंबाबत इदम म्हणजे हे असा भाव केव्हाही स्फुरत नाही, त्यास जीवनमुक्त असे म्हणतात. जीवनमुक्त ज्ञानी झाले जे पावन, हे ना, हे ना. त्याप्रमाणे जो जीवनमुक्त आहे त्याला देह इंद्रियाबाबत अहमभाव, स्वतःच्या शरीराबद्दल, इंद्रियांबद्दल अहमभाव नाही. म्हणजे मी देह आहे, मी इंद्रिय आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, असा भाव त्याला कधीच स्फुरत नाही. त्याला असं केव्हाही वाटत नाही मी शरीर आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, मी अहंकार, असं कधीच त्याला वाटत नाही. हे झालं त्याच्या अहमबद्दल झालं. आणि अहमच्या संबंधाने इदम म्हणजे मम, हे माझं, हे माझं घर, हे माझी जमीन, ही माझी बायको, ही माझं मुलं, हे माझा गोतवळा, ही माझी जात, हा माझं पंथ, या सगळ्या गोष्टीबद्दल दिली तिला अंजली कुल नाम रूपाशी. त्याचा त्याच्याशी काही संबंध राहत नाही. त्याला स्वतःचा अहम बी स्फुरत नाही आणि अहमच्या सापेक्ष ममही त्याला इदम तेही स्फुरत नाही. तो जीवनमुक्त आहे. असा 39 नंबरचा श्लोक होता. आता आपण 40 नंबरचा श्लोक वाचतोय. त्याच्यात शेवटचं सांगितलं होतं, मग तो देहात नसतो का? देहामध्ये असतो. पण देह कसा असतो? त्याच्या देहाबरोबर आपल्या जशी सावली असते नेहमी. आपण कुठे गटारावर उडी मारली तरी सावली गटारात पडते, पण गटारावर नाही. किंवा गंगेच्या किनारी आपण उभे आहेत आणि गंगेत आपली सावली पडली म्हणून ती पवित्र होत नाही, आणि गटारात पडली म्हणून ती अपवित्र होत नाही. आणि त्या सावलीबद्दल जेवढा आपल्याला आदर भाव आहे आपल्या प्रत्येकाला, तेवढा आणि तसाच त्याचा कशाबद्दल आदर आहे? देहाबद्दल भाव आहे. अनादर पण नाही आणि आदर पण नाही. त्याच्याबद्दल त्याला सावलीची जशी आपण काही कोणत्या विचार करीत नाही, तसं तो त्याच्या देहाचा विचार करत नाही. ही परमार्थातली एक उंच स्थिती आहे. तिथपर्यंत त्याचंच नाव आहे. तो देह भानावर नाही, वृत्तीवर नव्हे, त्याला कोण सांभाळी, अशा प्रकारची त्याची स्थिती असते. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आपल्या बाहेरील वस्तूबाबत, वस्तुमात्राबद्दल आपली जी वृत्ती असते ती इदम आपलं स्वरूपाचं असतं. माझं 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 तत्स्वरूपाची असते. आपले शरीर, मन आणि बुद्धी याहून अन्य जे असते ते सर्व इतर हे व ते असते. आपले शरीर सोडून हे ते माझं, हे माझं, ते माझं, ते माझं, पण त्याच्याकडं ते काही शिल्लक राहत नाही. ज्याच्यामध्ये मी द्रष्टा, मी पाहणारा आणि मी हे दृश्य, कालच पाहिलं, मी द्रष्टा आणि मी दृश्य, मी द्रष्टा आहे आणि दृश्य कोण आहे? समजा ऋषी आहे. ही कल्पना कधीच नसते, ती जीवनमुक्त होय. नानांनी आज दाखवलं होतं, त्याच्यामध्ये एक टाकलं होतं मला स्पेशल. तर सिंह आला, आरशात पाहिलं जंगलातल्या, तो त्याच्यावर दातोट खायला लागला. सिंह गेला, त्याच्यानंतर वाघ आला, वाघ तर डायरेक्ट पंजेच मारायला लागला. झालं वाघाचं गेलो. हत्ती आल्यानंतर हत्तींनी पाहिलं, अरे लय हत्ती आली तिथं, पळतच सुटले.
त्याच्यानंतर कुत्रा तर फार जीव काढून भुगतोय त्या समोरच्यावर, कारण त्याला तेवढाच रिप्लाय येतोय. आणि शेवटी दाखवलेले बकरा. बकरा तो बकरा काय करतोय, आतमध्ये आरशात जेवढा बकरा दिसतो ना त्याला सारखी टक्कर मारतोय. पार आरसा फुटून गेला तरी पण तो टक्कर मारत होता. काय झालं होतं त्याला? भ्रम झाला होता, मला प्रतिस्पर्धी आहे. तसं आपल्याला भ्रम झाला आहे. हे अनेकत्वाचं विविधतेने नटलेलं जग आपल्याला भ्रमात पाडणार आहे, ते वास्तव नाही आहे. आणि अशा ठिकाणी तो तिथे गेल्यानंतर मी द्रष्टा आणि हे दृश्य त्याच्या ठिकाणी नाही. तो जसा तो बकरा त्या याच्यावर टकरा मारून मारून जखमी झाला, पण समोर कोण होतं का? नाही. मग ते दृश्यही नाही आणि मी पाहणारा द्रष्टाही नाही, ही कल्पना कधीच नसते त्याच्यामध्ये. मी द्रष्टा आणि हे दृश्य ही कधीच कल्पना नसते. तो जीवनमुक्त होय. मी आणि हे ऐवजी तो सर्वत्र जाणीव तत्वाची क्रीडा पाहतो, तोच साक्षात्कारी मानव आहे. तो मी आणि हे सोडून सगळीकडे जे बी चाललेलं आहे ते जाणीव तत्वाची क्रीडा आहे. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, झाडं झुडपं आमचे सोयरे आहेत, पशु पक्षी सुस्वरे आळविती, सगळी कुत्री मांजरं भूतं विरोधक आपले, हे आपल्याकडून झालं, त्यांच्याकडून सगळं काय? सर्व एकच जाणीव तत्व, मीच नटलेलो आहे. अशा प्रकारे साक्षात्कारी मानवाची भूमिका असते. त्याचं नाव जीवनमुक्त आहे. हा 439चा श्लोक काल वाचला होता आपण, तेवढं पाहिलं. आता 440मध्ये पदार्पण करतोय. जो प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मी स्थितीत किंवा सृष्टी व्यापार चालू असताना केव्हाही भेद असत नाही. बघा, जो प्रत्येक आत्मा म्हणजे प्रत्येकाच्या हृदयात असणारं जे सत्ता आहे, आत्मसत्ता ती, आणि हे जे व्यापक ब्रह्मचैतन्य, याच्यात केव्हाही भेद तो पाहत नाही. आणि त्यामुळं तो व्यवहारातही भेद पाहत नाही आणि पारमार्थिक सत्तेतही भेद पाहत नाही आणि व्यावहारिक सत्तेत सुद्धा भेद पाहत नाही. प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म या ठिकाणी म्हणजे ब्रह्मी आणि किंवा सृष्टी व्यापार चालू असताना केव्हाही भेद असत नाही. या जगातले सगळे व्यवहार चालताना सुद्धा ते काय म्हणतात जनाबाई? देव देते देव घेते आणि माझे सगळे व्यवहार देवासवे व्यवहारिते. माझे सगळे व्यवहार देवाबरोबर चाललेले आहेत आणि मी जे देते ते बी देव आणि घेते बी ते बी देव आणि व्यवहार करते देवाशी. आणि कोण करते व्यवहार? जनाबाई करतात की नाही हा व्यवहार? मग कोण करते? देवच करतो. बघा, मी ही आपली भावना झाली पाहिजे का माझे सगळ्यांशी ज्यांच्याशी व्यवहार चालले ते देवाशी चाललेत आणि मी सुद्धा कोण आहे? बघा, त्याचं नाव आहे सोहम माझे नाव ब्रह्मपुरी आलो आणि जगी विस्तारलो माझा मीची. बघा, हा आपला प्रबोध आहे. हा आपला प्रबोध ठसला पाहिजे. ठसण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले पाहिजेत आपण. शेवटी यश आणि अपयश भगवंताच्या हातात आहे. अर्जुना, तू लढाई कर, जिंकलास तर इथलं राज्य भोगशील आणि संपला तर स्वर्गातलं. पण आपण आपलं कर्म सातत्याने करत राहायचं, ते म्हणतात. बघा, असे जो आपल्या प्रज्ञेने जाणतो, बुद्धिचक्षु आपल्या ज्ञानाने पाहतो, प्रज्ञेने पाहतो म्हणजे आत्मस्वरूपानेच पाहतो. तो हे पाहत असताना सुद्धा जगत ब्रह्म प्रत्येक आत्मा हे पाहत असताना सुद्धा पाहतो कोणत्या अँगलनी? त्याच ब्रह्मसत्तेनेच प्रज्ञासत्तेनेच पाहतो. हे सगळं ते नटलेलं आहे. पाहणारा आता तो वेगळा राहिलेला नाही. पाहणारा आणि जो पाहतोय ते सगळं काय झालेलं आहे? एक झालेलं आहे. त्याला जीवनमुक्त असे म्हणतात. आत्मनिष्ठ व्यक्तिमत्व प्रत्येक आत्मा आणि दृश्यमान जगताच्या पाठीमागे असलेले मूळ तत्व, यामध्ये भेद तो करीत नाही. सगळ्यांमध्ये आपल्या देवाऱ्यात सगळे जरी देव असले, किती देव येते? 6 का 7 आहेत? 5 आहेत. 5 आहेत, पण ते सगळे कशाचे? चांदीचेच आहेत ना. मग तो काय पाहणार? सोनार काय पाहणार आणि आपण काय पाहणार? देव पाहणार. तसे हे सगळं जगत पाहत असताना त्याचं मूळ अधिष्ठान तो पाहत असतो. त्यामुळं आत्मनिष्ठ व्यक्तिमत्व प्रत्येक आत्मा आणि दृश्यमान जगताच्या पाठीमागे असलेले मूळ तत्व, यामध्ये भेद तो करीत नाही. इतकेच नव्हे तर तो स्वतःमध्येही कसला भेद पाहत नाही. स्वतःमध्ये कसला भेद पाहत नाही? मी भक्त आहे हे पण तो पाहत नाही. मी सुद्धा कोण पाहतो? ते जे पाहतोय ना ते मीच आहे. जसं मगाशी म्हटलं, देव देते देव घेते देवासवे व्यवहारते. कोण? देवच. तसं तो स्वतः आपणासहित ये भूते आशेषे माझ्या स्वरूपी अखंडित दे कशी, तैस मोह आणि अंधकार जाईल. बा, आणि असं नाही झालं अर्जुना, तू जर या सगळ्यांची कर्म, यांचे स्वभाव,
कपडे, बोलण्याची भाषा आणि यांचे स्वभाव जर पाहत बसशील आणि वेगवेगळेपणा पाहशील तर कल्पकाळ गेला तरी तू माझ्याशी एकजीव होऊ शकत नाही. हे सगळं जगत विश्व पण बाजूला टाकावे मला घ्यावे तसा मी नाही, विश्वासकट मी नटलेलो आहे. म्हणून तो भेद पाहत नाही. तो स्वतः इतकेच नव्हे तर तो स्वतःमध्येही कसला भेद पाहत नाही. आपण स्वतःला काय समजतो, मी एकदम क्षुल्लक आहे, नाही हो मला काय समजतं, मी वेडा आहे, मला काय, हे सुद्धा नाही तो समजत. तो म्हणतो मी पण तेच आहे, मी पण तसाच आहे, असा तो पाहतो. ज्याला ईश्वर म्हणतात त्या संपूर्ण विश्वाच्या मागील नियंता आणि ज्याला जीव म्हणतात त्या देहाच्या द्वारा कार्य करणारा नियंता, यात तो भेद करीत नाही. सगळ्या जगाचं चालन करतो परमात्मा आणि मी जीव म्हणून कार्य करतो तो कोण करतो? तुकाराम महाराजांचा गाथा तुकाराम महाराजांनी बनवला आहे की नाही. आणि बाकीचे त्यांची कर्म कोणी केली? आपण चांगलं स्वीकारण्याचे हा सुद्धा भेद तो पाहत नाही. मी चांगलं करतोय म्हणजे परमार्थ करतो आणि प्रपंच करतो तो वाईट आहे नाही. आता या स्टेपला तुका म्हणे कडू वाटतो का प्रपंच? नाही. आता धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. आता हे भूमिकेवर आहे. आता आपण जोड्या लावल्यात पण ही जोडी कुठं लागली पाहिजे? आपल्या हृदयस्थ तसं वाटलं पाहिजे. आता कडू वाटतोय बरोबर आहे, वैराग्य निर्माण झाले. आणि आता धन्य पुण्यरूप कैसा झाला संसार, आता ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे. अशी स्टेप आहे, त्या अशा स्टेप आहे. त्याच्यामुळे तो म्हणतो ईश्वर म्हणतात त्या संपूर्ण विश्वाच्या मागील नियंता. या जगाचा कोण चालवतं? सगळा ईश्वर चालवतो. सगळा परमात्मा सगळं काम करतो. ज्याला जीव म्हणतात त्या देहाच्या द्वारे कार्य करणारा नियंता, यात तरी तो भेद करीत नाही. सगळ्या जगाचं कार्य तर देवच करतो आणि आपलं स्वतःचं कार्य कोण करतोय? कोण बोलवितो? बघ हा त्याचं उत्तर आहे. कोण बोलवितो? बरं देखवतो तोच ऐकवतो का? ऐकवणारा वेगळा आहे ना देखवणारा वेगळा आहे, चालवणारा वेगळा आहे, बोलणारा वेगळा आहे, सगळा तोच आहे. असा तो थोडाही भेद पाहत नाही. व्यक्तिगत जीव आणि वैश्विक आत्मतत्व यातील ऐक्य म्हणजेच जीव ऐश्वर्य एक भाव, जीव ईश्वर एक भाव. बघा, व्यक्तिगत जीव मी हे आणि वैश्विक आत्मतत्व म्हणजेच यांच्यातील ऐक्य म्हणजेच जीव ईश्वर एक भाव होय. सगळ्यांमध्ये त्याचं नाव समबुद्धी घेता समान श्रीहरी, सगळेच हरी. कृतयुगामध्ये सतयुगामध्ये ती एकमेकाला सोम समजायची. सोहम, हा सोम, हे सोम, हे सोम, हे मी सोम, तू सोम, सोम 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 सगळं सोम समजायचे. जसं टाटा कंपनीच्या गाड्या आहेत, त्या सगळ्या कंपनीच्या गाड्या कोणाच्या आहेत? टाटाच्या आहेत. पण आता घेतल्या प्रसाद पडोळनी, अजयनी, ऋषीनी, तर वेगळी नावं त्यांच्यावर आली, नंबर वेगळे आले म्हणून नंबर वेगळे झाले, नावं वेगळी झाली म्हणून मॉडेल चेंज झाले का? मॉडेल कशाचं राहिले? टाटाचंच. तसं यांची नावं वेगळी आली, यांचे आकार वेगळे असले. कुणी स्त्रियेच्या नावावरती कंपनी गाडी आहे, कोणाच्या पुरुषाच्या नावावर आहे, तरीसुद्धा कंपनीचं काय नाव आहे? टाटाच. तसं हे सगळं परमात्माचं आहे, जरी वेगवेगळं असलं तरी. कपड्यावरील रंगीत दोऱ्याने फुले, वनस्पती, घरे, वृक्ष, पशु इत्यादी नक्षीकामाचे नमुने विणले जातात. काय त्याला एम्ब्रॉयडरी म्हणतात ना. त्याच्यामध्ये झाडं, त्याच्यामध्ये रंगीत दोऱ्याने फुलं निर्माण केली, वनस्पती निर्माण केली, घरं निर्माण केली, वृक्ष, पशु, नक्षीकामाचे नमुने केले जातात. आणि एखादे बालक जेव्हा नक्षीकामाच्या एका टोकापासून दोरा ओढू लागते तेव्हा तो हळूहळू उकलत जातो. पोरांनी चुकून वडला दोरा, मग घर उकलायला लागलं. सगळं काय झालं? आता घराच्या जागेवर त्याचं मूळ तत्व काय दिसलं? धागा. वृक्षाच्या जागेवर धागा, फुलांच्या जागेवर धागा, वनस्पतीच्या जागेवर पशु पक्षी सगळे काय झाले? मग तेच एकच धागा. हा सिद्धांत चांगदेवांना माहीत नव्हतं काय धागा? हो, आत्मतत्व माहीत नव्हतं. हा दृष्टांत आहे आणि त्याच्यातला सिद्धांत काय अजून गळे आपण उतरून घेऊ शकत नाही. काय घेऊ शकत नाही आपण? कारण आपल्या दृष्टीने भेद आहे, चांगलं वाईट, पाप पुण्य, स्त्री पुरुष, हा जो सगळा भाव आहे, शॉपद, गायी आणि वाघ, याच्यामध्ये आपल्या भेद आहे. पाण्यामध्ये कारण पाणी नाही पाहत वाघ आणि पायी गायी आहे म्हणून. गायीची तृष्णा हरू आणि वाघ ते व्याग विष होऊन मारू, असं तो पाणी कधीच समजत नाही. ती समत्व दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे. आणि त्या अभंगाचा शेवटचा सिद्धांत म्हणे मुक्ताबाई, ऐक चांग देवा. कोणाला सांगितले हे?
म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा. कोणाला सांगितलेलं आहे मामा? आपण चांगदेव आहेत. ओ बाबा म्हणतात अज्ञान म्हणजे चांगदेव आणि ज्ञान म्हणजे मुक्ताबाई. मुक्ताबाई म्हणजे ज्ञान आणि अज्ञान म्हणजे चांगदेव देव. आपल्याला सांगितलेलं आहे. आता हे 750 वर्षाच्या पूर्वीच्या चर्चा राहिलेल्या नाहीत. आता ह्या चर्चा आत्ता या घडीला चालल्यात सगळे. इथं करोडोच्या उलाढाली चालू आहेत आता. म्हणे मुक्ताबाई ऐक चांगदेवा. ज्ञानी व्यक्ती समोरच्या जीवाला सांगतो, ज्याची चांगदेव भूमिका आहे, देह भूमिका आहे, त्याला सांगतो. खरे आणि रोकडे सांगतो. खरं सांगतो आणि रोकडं सांगतो. जगामध्ये ब्रह्मदिसे उघडे हे म्हणतोय आपण, पण तशी आपली भावना नाही. ज्या दिवशी आपली भावना होणार त्या दिवशी या जगातले सगळे संबंध तुटले जाणार. आपले तुटले जाणार म्हणजे काय? अंतःकरण वृत्तीतून तुटले जाणार. कोणाचे मायबाप, कोणाचे गणगोत असं. आणि अंतर्दृष्टीने तो काय बनणार? सगळे माझी माता पिता बंधू बहीण चुलता, ही दृष्टी त्याची होऊन जाणार. त्याला म्हणतात अज्ञानरूपी ग्रंथींचं पूर्ण काय झालं? छेदन झालं. सगळं संपलं. अज्ञान सगळं संपलं. कपड्यावरील रंगीत दोऱ्याची फुले, वनस्पती, घरे, वृक्ष, पशु इत्यादी नक्षीकामाचे नमुने विणले जातात. एखादे बालक जेव्हा नक्षीकामाच्या एका टोकापासून दोरा ओढू लागते तेव्हा हळूहळू उकलत जातो आणि त्या नक्षीकामाच्या जगताचा व्यवहार याडोगंती दोऱ्यात आटोपतो. सगळी ती जी दिसणारी चित्र व्यवहारातली सगळी गेली आणि शेवटी त्याचं मूळ काय राहिलं? फक्त धागा. त्या दोऱ्यात संपूर्ण विश्व एक होऊन जाते. त्या दोऱ्यात तसं त्या आत्मदोऱ्याने सगळं विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता मुक्तबाईंना केवढं कामं करावं लागले. तिकडं चांगदेवाचं घालवावं लागलं आणि इकडं ज्ञानदेवांचं सुद्धा घालवावं लागलं. हे पटणार नाही आपल्याला. ज्ञानदेवांचं हो प्रसंगावधान माणूस होऊ शकतो तद्रूप. त्यांना का राग आला? माझी बहीण, याचं नाव प्रारब्ध थांबत नाही. आता याचं नाव प्रारब्ध थांबत नाही. माझ्या बहिणीला खापर मिळून देत नाही, आम्हाला त्रास देतात. मग नाही मुक्ताबाई, मग त्याला म्हणतात विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. होणार आघात होणार, गंगा जळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ही भूमिका त्याच्यामध्ये ते सांगतात. ऐक्यता म्हणजे ज्ञानेश्वरांनाही सांगावं लागलं आणि चांगदेव महाराजांना सांगितलं. बघा बरं काय मुक्ताबाईचा अधिकार आहे तसा पाहायला गेला तर बघा केवढा मोठा. बरं हे दोघांचं झालं. नामदेव महाराजांचं तर पार खालच काढलेली. सामान्य नाही. निगुरा काय अखंड जाया देवाचा शेजारा अंकार नाही गेला. साखरेच्या याला लिंबाचं आळं, कडू फळे काय बोलले बरं. एवढं जर आपलं बोललं तर आपण थांबणार बी नाही. तद्वत त्याप्रमाणे विणलेल्या कामामध्ये जसं नक्षीकामात वेगवेगळ्या वनस्पती, घरे, वृक्ष, पशु, दोरे, फुलं फळं दिसत होते, तद्वत संपूर्ण जग हे स्वप्न जग असून जाणीव तत्व हे त्याचे मूळ असते. तिकडं काय होतं? स्वप्न, त्याचं मूळ धागा होता. इकडं मूळ काय आहे? जाणीव तत्व, आत्मतत्व, ब्रह्मचैतन्य. आणि दिसत होते जे वनस्पती वगैरे वगैरे ते एक स्वप्न होतं. तसं हे जगत काय आहे? एक स्वप्न आहे. आणि जेव्हा जाग होणार, जागतिया कैसे स्वप्न, जागतिया कैसे स्वप्न. ज्ञानेश्वरीमध्ये जाग झाल्यावर स्वप्न नाही, जागृतीमध्ये स्वप्न नाही आणि स्वप्नात जागृती नाही. तुम्ही काय बोलले तेच मला कळलं नाही. जो प्रबोधू नव्हे तव निद्रेचा के आणतोय ते पण चालू शकतं. जोपर्यंत आपल्याला बोध झाला नाही तोपर्यंत निद्रा संपत नाही. आता आपण जर आपण माझं तुझं आपण करतच असतो तर समजायचं कशात येत? आपण झोपेतच आहोत, निद्रेतच आहे. बोध अजून पूर्णपणे फळाला आलेला. तुम्ही म्हणाल कोणाचा आलाय ते तपास नाही करायचा, आपला आला का नाही ते तपास करायचं आहे. कोणाचा आलाय त्याच्यात जर झाला असं असेल त्याचा तर त्याचा फायदा आहे, आपला काय फायदा आहे. आणि कोणाचा नसल झाला तर नुकसान कोणाचं आहे. म्हणून आपुली आपण करा सोडवून. तद्वत संपूर्ण आले काय? हां सांगा. नातरी हे धेनू हे श्वान, एक गुरु एक हीन, हे जागतया स्वप्न कैसे. हे जाग झालेला ही गाय, हे धेनू, हे श्वान, हा वाघ, हा गुरु, हा कमी, हे त्याच्याकडं भेद नाही. कारण तो काय झाला? जागा झाला.
जागा झाला त्याला भेद दिसत नाही आणि झोपलेल्याला अभेद दिसत नाही. तद्वत संपूर्ण जग हे स्वप्न जग असून जाणीव तत्व हे त्याचे मूळ असते. ज्याने हे सर्व उकललेले असते त्यालाच संपूर्ण विश्वाचे मागे असलेले सत्य स्वरूप ओळखता येते. तिकडं पोरांनी काय उकललं होतं? धागा. आणि इकडे यांनी काय उकल केली? याची मूळ तत्व काय, त्यालाच याची जाणीव होते. एरवी वरवर पाहणाराला जाणीव होऊ शकत नाही. त्याला संपूर्ण विश्वाच्या मागे असलेले सत्य स्वरूप ओळखता येते. ते सत्य स्वरूप मी आहे असे तो जाणतो. त्याच्या दृष्टीने त्यानंतर त्यात भेद गोचर असत नाही. ज्यावेळेला कळतं हे सगळं मी आहे त्यावेळेला त्याच्यामध्ये भेद राहत नाही. गोचर जगत अगोचर होऊन जातं, त्याला दिसतच नाही. ते जग म्हणून शिल्लक राहत नाही. पहा, हितपर्यंत पोहोचायचंच आपल्याला. त्याच्यासाठी आपला अट्टहास नसेल तर करायचा याजसाठी केला अट्टहास. आता याजसाठी केला होता अट्टहास आणि आता जर तुकाराम महाराज असते तर म्हणले असते याजसाठी करा अट्टहास असं म्हटले असते. आणि नाहीतरी त्यांना त्याच्यातून तेच दिग्दर्शित करायचं आहे. मी केला होता ना, तुम्हाला तेच करावं लागेल जर त्या स्वरूपापर्यंत जायचं असेल तर. त्यानंतर प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म यात फरक राहतच नाही. म्हणून मग जे जे भेटे भूत ते ते माणिजे बघू, जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप होऊन जाणार. जे ब्रह्म नाही असे काही कदापि नसतेच. देव नाही अशी एवढी बी रिकामी जागा नाही. जा, एवढी बी रिकामी जागा नाही देव नाही अशी. मग तो आपल्यावर प्रेम करणारा असू द्या अथवा आपला द्वेष करणारा असू द्या, त्याच्यात फरक नाही. तुम्ही विचार करा, परीक्षितीला मारायलाच येणार होता ना, संपवायलाच येणार होता ना, पण राहिला का भेद? तक्षक चावल्यानंतर संपणारच होता आणि संपलेच. पण परीक्षित संपले का अजरामर झाले? परीक्षित त्यांच्या कथा चाललेल्या आहेत, परीक्षितांच्या अजरामर झाले. त्यांना मूळ स्वरूप कळलं. आणि देहाने जे गेले ते आपले पंजोबा खापर पंजोबा यांचे नावही माहिती नाही आपल्याला. खापर पंजोबाचं तर नावही सांगता नाही यायचं आपल्याला. मग ते देहबुद्धीत गेले आणि आत्मबुद्धीत गेले. पृथ्वी आप तेज वायु नभ. पृथ्वी आप तेज वायु नभ. देखे हरिरूप स्वयंभ. देखे हरिरूप स्वयंभ. भूता महाभूतांचे डिंभ. भूता महाभूतांचे डिंब. न देखे कोंब भिन्न अभिन्नत्वे. न देखे कोंब भिन्न अभिन्नत्व. स्वतःला ब्रह्मस्वरूप समजतो. जगामधल्या सगळ्या यच्चे यावत वस्तू सुद्धा तो तेच समजतो. मग त्याच्यामध्ये 5 महाभूत असली तरी त्यांना सुद्धा तो तेच समजतो. आणि आपल्या श्रीपाद बाबांच्या एका कॅसेटमध्ये असं आहे, हे आकाश नाही ते ब्रह्म आहे, हवा नाही ती ब्रह्म आहे, ती पृथ्वी नाही ते ब्रह्म आहे, आणि हे सगळं ब्रह्म आहे, मीच फक्त माणूस आहे त्याच्यावर असणारा. हे सर्व तेच आहे असा त्याच्यामध्ये तो. त्यानंतर प्रत्येक आत्मा आणि ब्रह्म यात तो फरक राहतच नाही. जे ब्रह्म नाही असे काही कदापि नसतेच. आता हे आपण पाठ केलेले आहे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठाव असे. आता हे जे म्हणणार आहे त्याला विचारायचं तू कोण असे. म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनू ठाऊ असे. त्यावेळेला हे ओळ बोलणारा सुद्धा कोण आहे? कृष्ण परमात्माच आहे. मी नसे ऐसा कवनू ठावायचे. मग मी कोण असे आणि अर्जुन तरी कोण असे? पण अर्जुनाच्या गळी उतरवायचे म्हणून हे बोलले. आणि ज्या वेळेला अर्जुनच्या गळी उतरवलं तेव्हा काय अर्जुन म्हणतो? हे आपुले आपण जाणावे. सुरुवात काय येतो? अर्जुन म्हणे देवे हे आपुले आपण जाणावे परी मिया देखत असे हे विश्व तुआ भरले. बघा अर्जुन म्हणतो आता तुम्हाला काय सांगायचं ते सांगा बाबा, पण माझ्या आता गळी उतरलेले हे सगळं विश्व कोण नटलेले? तू नटलेले. बघा हा एक स्वानुभव आहे. हा आपला अनुभव आला, आपल्या अनुभवाला आलं पाहिजे, हे प्रत्ययाला आलं पाहिजे आपल्या. असे कदापि नसते जे ब्रह्म नाही ते. मेलेल्या मुर्द्यामध्ये बी तेच आहे. मग तो करत का नाही चलनवलन शक्ती? बस त्याचं कार्य संपलं. त्याला जडत्वामध्ये टाकलेलं आहे. आता पार्ट चेंज झालेला आहे त्याचा. आपण शोधन करीत नाही इतकेच. देवनायाशी एवढी बी रिकामी जागा नाही. आपण शोधन करत नाही इतकेच. आमचं द्या सोडून. याच्यामध्ये रोज रोज वळवळ करणारे लोक तेच म्हणतात देव राहिलं नाही आता. मग ते शोधत नाही का? हो 100%. ते जे शोधायला पाहिजे ना ते शोधत नाही आणि भलतंच शोधत बसलेले. जे शोधायला पाहिजे ते शोधत. आपण शोधत करत नाही इतकेच. तुमच्या सर्व दुःखाचे सुखाचे आणि
तापाचे पितृत्व विचारात असते. बघा, तुमच्या सर्व दुःखाचे, सुखाचे आणि तापाचे पितृत्व विचारात असते. हे सगळं कोणामुळे? आपल्या विचारामुळे. तो विचारही सुद्धा आपल्या आत निघून गेलेला आहे. शरीर श म धी संपलं. अज्ञानातून ते सर्व उद्भूत झालेले असते. काय? सगळी सुख दुःख पाप ताप हे कशातून निर्माण झालेले आहेत? अज्ञानातून. आणि अज्ञान मुळात आहेच नाही, आणि नाही तेच त्रास देतोय आपल्याला. जो सत्य स्वरूपाचे आकलन करतो त्याचे सर्व विपरीत ज्ञान संपते. विपरीत ज्ञान संपलं जातं, जगतभाव संपला जातो, देहभाव संपला जातो, मी माझं संपलं जातं. ज्याला सत्य स्वरूपाचे आकलन करतो त्याचे. ब्रह्मातून निर्माण झालेले जग आणि ब्रह्म यात कोणताही फरक नसतो. जग आणि ब्रह्म कशातून निर्माण झाले? जग ब्रह्मातूनच, आहे की नाही? मग त्याच्यात आणि याच्यात काडी मात्र फरक नसतो. बरं, जो जाणत नाही ना तो बी तोच असतोय. जो जाणत नाही तो सुद्धा कोण आहे? पण त्याची तैशी बुद्धी नव्हे. त्याला काय करायचं आता? ब्रह्मातून निर्माण झालेले जग आणि ब्रह्म यात कोणताही फरक नसतो. जो हे जाणतो तोच जीवनमुक्त होय. श्लोक क्रमांक 441. सज्जनाकडून पूजिला गेला असता, दुर्जनाकडून पिडला गेला असता, ज्याच्या चित्तात समभाव नांदतो त्याचे जीवनमुक्त हे लक्षण होय. बघा, सज्जनाकडून पूजलं जाईल, आरती केली जाईल तुमची सज्जनाकडून, दुर्जनाकडून पिडला जाईल, शिव्या शाप त्रास दिला जाईल, टोचलं जाईल, तरी सुद्धा ज्याच्या चित्तात समभाव नांदतो. चाल द्या. तू का म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नसेल तो धीर देई मना. आपलं बॅलन्स जाऊ शकतो, आपला कंट्रोल संपू शकतो, आपला धीर सुटू शकतो, पण देवा माझं तेवढं बरं. चांगलाही तोच आहे आणि वाईट तो आहे. तू का म्हणे तुझी खेळे दोही ठाई, नसेल तो धीर देई म्हणा. माझ्यामध्ये समत्व नांदावं असं देवा तू मला मदत कर. त्याचे नाव जीवनमुक्त हे लक्षण होय. राहू द्या. साक्षात्कारी मानव बाह्य जगास यथार्थपणे व नकारात्मक रीतीने कसलाच प्रतिसाद देत नाही. बघा, साक्षात्कारी मानव बाह्य जगास, बाहेर दिसणाऱ्या जगात आणि यथार्थपणे व नकारात्मक रीतीने कसलाच प्रतिसाद देत नाही. बाहेरच्या जगाला समरस पण नाही होत आणि बाहेरच्या जगाची संबंध पण तोडत नाही, अशा स्थितीत राहतो. साक्षात्कारी मानव बाह्य जगास यथार्थपणे व नकारात्मक रीतीने कसलाच प्रतिसाद देत नाही, स्वीकारत नाही आणि त्यागतही नाही. तो जर जागृत होणारा मनुष्य आपल्या जागृत अवस्थेसह स्वप्न स्थितीत शिरेल तर तो स्वप्न अनुभवास खात्रीने प्रतिसाद देईल. आता तो जागृत झालेला आहे ना. आता स्वप्नामध्ये आपण जे घाबरलेलो होतो, वाघ मागे लागलो होता, जाग झाल्यानंतर ती भीती राहणार आहे का? नाही. मग आता या स्टेपमध्ये असल्यावर तो त्या स्टेपमध्ये कोणताही प्रतिसाद देत नाही, घाबरत नाही, वाघ मागे लागलाय म्हणून. आणि आता वाघ पळून गेला बा म्हणून आनंद उत्सवही साजरा करत नाही, तो प्रतिसाद देत नाही. तर जागृत होणारा मनुष्य आपल्या जागृत अवस्थेसह स्वप्न अवस्थेत शिरेल तर स्वप्न अनुभवास खात्रीने प्रतिसाद देणार नाही. बघा, तर स्वप्न अनुभवास खात्रीने प्रतिसाद देणार नाही. जागृत अवस्थेतला माणूस स्वप्नात जाईल का? जागृत अवस्थेतला माणूस स्वप्नात गेला, आता मी म्हणलो माझ्या मागे रात्री वाघ लागलेला होता, मग मी तिथे जाऊ शकतो का? आता नाही जाऊ शकत, कारण मला आता ते कळालं, ते काही नाही, मग त्याला मी प्रतिसाद देऊ शकत नाही. पण जागृतीत अवस्थेतला माणूस जर स्वप्नात जाईल तर त्या स्थितीला तो प्रतिसाद देऊ शकतो, एरवी देऊ शकत नाही. मग तो सुखमय असो वा दुःखमय असो, तो प्रसंग सुखमय असू द्या किंवा दुःखमय असू द्या, त्याला प्रतिसाद देणार नाही. म्हणजे हर्ष पण नाही होणार त्याला आणि विषाद सुद्धा होणार नाही. त्याला माहीत असते की हे सर्व काही तो स्वतःच असतो. आपण मग असे पाहिलं, तो वाघ त्या काचेवर फटके मारतोय, तो कुत्रा त्या काचेवर भॉ भॉ करतोय, पण त्याला माहीत नाही ना का ते वेगळे. ज्या दिवशी वेगळे एक आहेत माहिती होईल त्या दिवशी तो भुंकणार का? नाही. त्याप्रमाणे ते सर्व काही तो स्वतःच असतो. इकडे आरशात जो आहे तोच बाहेर आहे, बाहेर आहे तोच कोण आहे? आरशात आहे. आणि हे जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत प्रतिसाद देणार, आणि ज्या दिवशी कळणार तेव्हा तो मौन गिळून राहणार. त्याला माहीत असते की सर्व काही तो स्वतःच असतो. अगदी
तसेच साक्षात्कारी मानव असतो. सज्जन लोक त्याची फुलांनी पूजा बांधतात आणि साष्टांग प्रणिपाताने गौरव करतात आणि दुर्जन त्याचा छळ करतात. दोन्हीही परिस्थितीत साक्षात्कारी मानव जीवनमुक्त समभाव ठेवतो. बाहेरील जग म्हणजे केवळ तोच असतो हे त्यास माहीत असते. मला पूजणाराही तोच आहे आणि मला त्रास देणाराही तोच आहे, अशी यथार्थ जागृती आलेली त्याला. का मीच नटलो, देव नटला नानापरी नाही, मीच नटलो नानापरी. त्यामुळं मला आता त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकाराचा ते म्हणतात समभाव असल्यामुळे त्याच्यामुळं मला त्याच्याबद्दल खेदच निर्माण नाही होत. कारण बाहेरील जग म्हणजे केवळ तोच असतो हे त्यास माहीत असते. तो कोण असतो? तो कोण असतो? तत्वम असी, ते ब्रह्म मी आहे. आणि बाहेरील जग कोण आहे? मागच्या श्लोकात पाहिलं, ब्रह्मातून निर्माण झालेले जग आणि ब्रह्म यात कोणताही फरक नसतो. हे जो जाणतो तो जीवनमुक्त आणि त्याचा विस्तार ये. त्याच्यामुळं ज्याने मान दिला तोही तोच आहे. मान देणारा कोण आहे? मीच. आणि मान घेणारा मीच. अपमान करणारा मीच. आणि ज्याचा अपमान होतो त्यामुळं त्याला प्रतिसाद देत नाही, त्याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त होत नाही. तैसा निंदा आणि स्तुती नव्हेची कोणी व्यक्ती. नाही का अंगारे का वाती सूर्यागती. सूर्याला पाहण्यासाठी वाती घेऊन जाण्याची गरज नाही. सूर्याच्या दृष्टीने अंधारा आहेच नाही. सूर्याला अंधार दिसतोय म्हणून दाखवायला वात घेऊन जायची गरज नाही. तसा त्याच्या दृष्टीने निंदा आणि स्तुती केलेल्याबद्दल हे होत नाही. किंवा नामदेव महाराजांचं प्रमाण, निंदा आणि स्तुती समान पै झाली त्याची स्थिती आली समाधीशी. कारण तुका म्हणे तुझी खेळे दोही ठाई. त्यामुळे नसेल तो धीर देई मना, जे बी होणार आहे ते माझ्या व्यतिरिक्त या जगात दुसरं काहीच नाही. जीवनमुक्तीची अनुभूती अनंत असतात, जीवनमुक्तीच्या विभूती अनंत असतात. बघा, अशी माणसं या जगात कमी नाही आहेत, अशी खूप लोक आहेत. जीवनमुक्तीची विभूती अनंत असतात. आपण त्या सर्वांची गणना कशी करणार? 10व्या अध्यायात विभूती 75 विभूती सांगितलं. असे अनेक महात्मे आहेत. आपले बाबा म्हटले की असे कितीतरी महात्मे आहेत का ते दृष्टिक्षेपात पण आलेले नाहीत. हे दृष्टिक्षेपात आलेले आहेत वाङ्मय करणारे, पण कितीतरी असे दृष्टिक्षेपात नाही, ते त्यांच्या स्थितीत मौन आहेत. जीवनमुक्तीच्या विभूती अनंत असतात. आपण त्या सर्वांची गणना कशी करणार? शंकराचार्य या ठिकाणी त्या विषयाचा समारोप करतात. बघा, अशा पद्धतीने ते म्हणतात त्याच्या दृष्टीने सम आहे आणि अशा विभूती पुष्कळ आहेत, त्यांच्यामध्ये कधीही भेद नसतो. असे जीवनमुक्त पुरुष भरपूर असतात. बघा, सागरात काही बदल घडून आणता सागरात काही बदल न घडून आणता नद्यांचे प्रवाह जसे सागरात विलीन होतात, स्वीकारले जातात. गटार जातं, नद्या जातात, मिळतच राहतात. सागर कधी फुगलाय का? बरं, उन्हाळ्यात सागर ओसरलाय का? मग थोडा कमी झालेला दिसतो आणि पावसाळ्यात फुगलेला दिसतोय. मग त्यावेळेला नेमकं काय होतं? याच्यावर आपल्या जाधव साहेबांनी सांगितलं होतं की रोज एक मनुष्य जवळजवळ 4 लिटर पाणी पितो. 4 लिटर, त्याच्यातलं 2-2.5 लिटर टाकतो. मग असं रोज एवढं 1.5 लिटर लॉस होता समुद्र आटलाय का? पाणी कमी झाले का? ते फक्त काय होतं, असं परिवर्तन होतं. समुद्राची वाफ होती तेव्हा ते पाणी वरती जातं, मग ढग होतं, पाऊस पडतो, पाण्यारूपाने परत नद्यांच्या योगाने मिळतं. ते आहे तेवढंच आहे. पाणी कधी वाढत नाही आणि पाणी कधी कमी होत नाही, फक्त त्याचा तसा प्रवाह चालू येतो फक्त. तशा पद्धतीने त्याच्यामध्ये ते कधी बदल होत नाही. सागरात काहीही बदल न घडून आणता नद्यांचे प्रवाह जसे सागरात विलीन होतात, स्वीकारले जातात, तसेच दुसऱ्यांनी प्रवाहित केलेल्या विषय वस्तू तो ब्रह्मभावात जिरलेला असल्यामुळे ज्यात कोणतेही विकार निर्माण करीत नाही असा योगी तोच खरा जीवनमुक्त होय. गटार जाऊन मिळालं सागरामध्ये, पण सागर कसा राहिला? सागरच राहिला. आणि गटाराला काय केलं? सागर स्वरूप केलं. तो विषम होत नाही, कोणताही त्याच्यामध्ये विकार निर्माण नाही होत. म्हणून गटार आलं म्हणून सागर गटार नाही होत, उलट गटाराला काय करतो तो सागर सागर करतो. असा योगी तोच खरा जीवनमुक्त होय. जीवनमुक्त हा सुख देणाऱ्या वस्तूंच्या कधी मागे लागत नाही.
मला ही गोष्ट फायद्याची आहे म्हणून मग मी त्याच्या पाठीमागं पळत राहायचं, असा तो राहणार नाही जीवनमुक्त. आपण जसे लालची आहोत तसे तो लालची नसतो. जीवनमुक्त हा सुख देणाऱ्या वस्तूंच्या मागे धावत लागत नाही. तथापि दुसऱ्याकडून जेव्हा त्या वस्तू त्याच्यावर लादल्या जातात तेव्हा त्याच्याकडून त्या स्वीकारल्या जातात. जर दुसऱ्याने कोणी दिलं तर नाही म्हणणार नाही. आता बघा, आपण पाहिलं ते स्वामी समर्थ, त्यांना कोणी प्रेझेंट दिलं ते घ्यायचे आणि त्याच्यामध्ये इकडं यांचे बाकीचे शिष्यगणांची लूटमार चालू होणार, पण ते मागणारही नाही आणि दिलं तर नाही म्हणणार नाही. जीवनमुक्त सुख देणाऱ्या वस्तूंच्या मागे लागत नाही. तथापि दुसऱ्यांकडून जेव्हा त्या वस्तू त्याच्यावर लादल्या जातात तेव्हा त्यांच्याकडून त्या स्वीकारल्याही जातात आणि त्यांच्यामध्ये विलीन होतात. त्यामुळे त्यांच्यात रतीभरही सुखाची भर पडत नाही. बघा, ते म्हणताना देगा उसका भी भला और न देगा उसका भी भला. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं जास्त आलं म्हणून सागर, उदाहरण कशाचं दिलं आहे, सगळ्या नद्या जाऊन भेटल्या म्हणून सागर फुगत नाही आणि काही नाही मिळालं म्हणून तो ओसरत नाही. तसं त्याच्याकडं काही सुख आली म्हणजे तो हुरळून जात नाही आणि काही अपयश आलं, दुःख आलं म्हणून तो खचत नाही. त्यामुळे त्याच्यात रतीभरही सुखाची भर पडत नाही. जास्त भेटलं म्हणून सागर वाढत नाही, त्याची लेवल जी आहे ती तेवढीच राहते. त्यामुळे तो यत्किंचितही त्याच्यात सुखात रतीभरही सुखाची भर पडत नाही व त्यामुळे त्यात यत्किंचितही दुःख होत नाही. हजारो नद्या लक्षवधी गॅनल पाणी रात्रंदिवस सागरात आणून सोडत असतात तरी समुद्र पातळी ही 1 सेंटीमीटरनेही वाढत नाही. सागर ते सर्व पाणी आपल्या पोटात घेतो. हा दृष्टांत. त्याचप्रमाणे जीवनमुक्तांच्या प्रज्ञेच्या अगाध खोलीत, त्यांची खोली किती आहे ती जाणू शकत नाही एवढे, त्यांच्या खोलीत किती पण असलं तर ते सामावलं जाणार. त्याप्रमाणे जीवनमुक्तांच्या प्रज्ञेच्या अगाध खोलीत सज्जन तसे दुर्जन यांच्याकडून जेव्हा वस्तू ढकलल्या जातात तेव्हा त्यांचे मन त्यास कवटाळण्याकरता कधीच उफाळत नाही. मला मिळावं म्हणून त्याच्या पाठीमागं लालूचपणा करणार नाही. 1 नंबर दिलेला आहे तिथे गीतेतला दुसऱ्या ह्याच्यातला 70 नंबरचा श्लोक आहे. बघू दोघांमध्ये फरक काय आहे का. बघा तुमच्या ह्याच्यात आणि याच्यात काही फरक आहे का बघू बरं. मी पण इकडचं वाचूया आपण. दुसऱ्या अध्यायातला 70 नंबरचा श्लोक. ज्याप्रमाणे निरनिळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जाते. बघा, हे पण आपल्याला समजलं पाहिजे, आपल्याला तेवढी बुद्धी झाली पाहिजे. हे प्रमाण असं आहे, असंच तुकोबरायचं प्रमाण आहे आपल्या कीर्तनाला, अशीच ज्ञानेश्वरीची ओळ ती तिथल्या तिथं आठवली पाहिजे आणि जोडता आली. आता इथे नद्यांचं उदाहरण आहे आणि तिथे पण श्रीमद भगवद्गीतेमध्ये ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी सर्व बाजूनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करता सामावून जाते, त्याच्यामध्ये सगळं आलेल्या गोष्टी तो स्वीकारतो. त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थित प्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करता सामावून जातात. सगळं आलेले कोणताही मटेरियल आला तर त्याच्यामध्ये काय होणार, ब्रह्मरूप ब्रह्मरूप ब्रह्मरूप. इकडे समुद्रात गटार येऊ द्या किंवा गंगा नदी येऊ द्या तरी काय समुद्ररूप समुद्ररूप. तसं इकडून येणार आहे तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगाची इच्छा करणारा नव्हे, अपेक्षा करणारा माणूस त्याच्यामध्ये रत होत नाही. परंतु तो मात्र तो समुद्र कधी अपेक्षा करत नाही या मिळा, पण आलेल्यांना कसा करतो तो आपणा सारिके करती तात्काळ. त्याप्रमाणे तो जीवनमुक्त पुरुष कोणत्याही जीवनमुक्तीच्या प्रज्ञेच्या अगाध खोलीत सज्जन तसे दुर्जन यांच्याकडून जेव्हा ज्या वस्तू ढकलल्या जातात तेव्हा त्याचे मन त्यास कवटाळण्याकरता कधीच उफाळत नाही. इथे गीतेचा दुसऱ्या अध्यायातला 70 नंबरचा श्लोक दिला तर तो आता आपण वाचला. जेव्हा वस्तू अनुभव त्याच्यापर्यंत पोहोचतात तेव्हा त्याचे काय होते. बघा, आता एखादी वस्तू आपण समुद्राकडे नेऊन दिली, त्याचे काय होणार, समुद्ररूप होणार. जेव्हा वस्तू किंवा आपला अनुभव त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा तो काय होतो, समुद्ररूप होतो. आता आपण जर गेलो समुद्रात तर आपल्याला समुद्र काय करीन काय करील, तो आपणासारखं करून टाकणार. प्रश्न दिलाय, जेव्हा जीवनमुक्ताकडं वस्तू किंवा अनुभव त्याच्यापर्यंत पोहोचतो तेव्हा त्याचे काय होते, प्रश्नचिन्ह. जेव्हा धमक्या, शिक्षा, छळवाद,
निर्भत्सना आणि पूजा, स्तुती, गौरव, प्रशंसा हे सर्व त्याच्या अंतःकरणात शिरतात, पण ते नाहीसे होतात. त्याच्यापर्यंत ते पोचतं, पण ते तिथं नाहीसं होतं आणि ते काय होतं नंतर त्याच्यासारखं होतं. अनंत जाणीव तत्व तेवढे शिल्लक राहते. ह्या सगळ्या वस्तू गेल्या त्याच्यापर्यंत, धमक्या गेल्या, शिक्षा गेल्या, त्याचा छळवाद, त्याचे निर्भसन काय आहे, आणि त्याची पूजा, त्याची स्तुती, वा 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 काय भारी काय भारी, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा, हे सर्व त्याच्या अंतःकरणात शिरतात. पण तिथे गेल्यावर त्याचं परिवर्तन कशात होतं? जाणीव तत्वामध्ये. तिथं ते कशाला समजतं? ते त्याला सगळ्याला काय समजतं? ते त्याला चैतन्यगण समजतं. ते नाहीसे होतात. अनंत जाणीव तत्व तेवढे शिल्लक राहते, त्यातून कोणतेही कर्म निर्माण होत नाही. हे सगळं गेलं म्हणजे आता कोणते कर्म निर्माण नाही होणार. म्हणजे त्याला शिक्षा दिली तर त्याचा प्रतिसाद नाही, छळवाद केला काही नाही, आणि त्याची पूजा केली तर तो हुरळून जाणार नाही, अथवा दुःख दिला तर तो क्षीण होणार नाही. त्याच्याकडे एकच अनुभूती असणार, फक्त शिल्लक राहते अनंत जाणीव तत्व तेवढे शिल्लक राहते. त्यातून कोणतेही कर्म निर्माण होत नाही, कारण त्याचे मन बाहेर येतच नाही. त्याचं मन कुठे गेलेले? मन हे गेले विलया ब्रह्मानंद माझा रे. त्याचं मन त्या ब्रह्मामध्ये गडून गेलेले. त्याच्यामुळे त्याचं परत रिटर्न काही येत नाही. बस जे जे त्याच्याकडे जाणार ते काय होणार? ब्रह्मरूप होणार. जे जे जाणार ते ब्रह्मरूप. बघा, मतने बाबा म्हणतात, मी बाबांची परीक्षा घ्यायला गेलो होतो. श्रीपाद बाबांची मी परीक्षा घ्यायला गेलो होतो, आणि माझ्याबरोबर अजून 4 पोलीस स्टेशनची लोक पाठवली होती. आणि मग आम्ही गेल्यानंतर मी परीक्षा द्यायला गेलो होतो, आणि खोटा घेतलाय अनुग्रह बा. बघू नेमकं काय चालतं, म्हणजे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तसं व्हायला पाहिजे. आणि तसं झालं. नंतर मलाच परीक्षा द्यायला लागलेली, आणि माझ्याबरोबर जे जे 4 पोलीसवाले होते ते सुद्धा आज उत्तम अधिकारी आहेत. आणि त्याचं उदाहरण देताना मधने बाबा म्हणतात, परीस आहे परीस, त्याला तोडण्यासाठी लोखंडाची कुऱ्हाड गेली तर त्याचा परिणाम काय होणार? त्याचं सोनंच होणार. ते म्हणतात हे सगळं तिथं गेलं तरी त्याच्यातून काही शिल्लक नाही राहत. उलट जो गेला तो कोण झाला? तद्रूपच झाला. त्यातून कोणतेही कर्म निर्माण होत नाही, कारण त्याचे मन बाहेर येतच नाही. अशी व्यक्ती संपूर्ण प्रकृतीच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली असते. तो या प्रकृतीत आवरून धरलेला नसतो, तो त्या गुलामगिरीतून मुक्त झालेला असतो. जे काही अंतर्यामी पोहोचेल त्यामुळे त्याचे ब्रह्म ऐक्य तेवढे दृढ होते. ज्याही घटना घडत जाईल त्याच्यामध्ये त्याची भूमिका काय होणार? ब्रह्मत्व दृढ होत जाणार. आणि ही एक परीक्षाच आहे आपल्याला. आपल्यावर देव हा असा अनुग्रह करतोय, गोडीने अथवा गुलाबीने हाणून मारून आपल्याला तो बनवणार. आता सोडणार नाही. कुंभाराच्या हातात माठ आला तर तो आतून हात ठेवून पटके मारून गरम तापून भाजून त्याला तो आता घडवणार. अशी व्यक्ती ही संपूर्ण प्रकृतीच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली असते. जे काही अंतर्यामी पोहोचेल त्यामुळे त्याचे ब्रह्म ऐक्य तेवढे दृढ होत जाते. बघा, आधीच्या श्लोकातील विचाराचेच नकारार्थी विधानांनी पुढील श्लोकात जोराने प्रतिपादन केलेले आहे. श्लोक क्रमांक 443 वाचतोय. ज्याला ब्रह्मत्व पूर्णपणे समजले आहे त्याला पूर्ववत विषय वस्तूंपर्यंत पोहोचणे जन्म मृत्यू नाही. जर समजले नसेलच तर त्याला ब्रह्मत्व पूर्णपणे समजलेले नसते. त्याची इंद्रिय अद्यापि बहिर्मुखच असतात. बघा, ज्याला ब्रह्मत्व पूर्णपणे समजले आहे त्याला पूर्ववत विषय वस्तूपर्यंत पोहोचणे नाही, म्हणजे त्याला पुन्हा जन्म मरण नाही. काय म्हणतात त्याला? हरिपाठाचं ध्रुवपद आहे नाथबाबांच्या, हरिमुखे गाता हरपली चिंता, आणि त्या नाही मागोता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण त्याची वासना कशी झालेली? आता ती झाली हरिरूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, त्याची अंगे झाले हरिरूप, आणि त्याच्यामुळे त्याला आता जन्म मरण नाही. पण ज्याला वासना शिल्लक आहेत त्याला जन्म मरण नाही, परंतु त्याची भूमिका जी आहे ती अजून काय झालेली नाही? ठाम झालेली नाही. बघा, ज्याला ब्रह्मत्व पूर्ण समजले आहे त्याला पूर्ववत विषय वस्तूपर्यंत पोहोचणे नाही, म्हणजे आता त्याला मागच्या सारखे त्या 84 लक्ष योनीचे जन्म मरण नाही. जर समजले नसेलच
तर त्याला ब्रह्मत्व पूर्ण समजले नसते. त्याची इंद्रिय अद्यापी बहिर्मुखच आहेत. आणि त्या बहिर्मुख असणाऱ्याला काय करणार माहिती आहे का, ते विषय देऊन परत त्याला कृतार्थ करून परत मागे आणणार. ते बघा, ज्याने सत्य स्वरूपाची अनुभूती घेतली आहे त्यास संसार नसतो. अजून आपल्याला संसार आहे दिसतो, म्हणजे आपल्याला त्याची अनुभूती आलेली नाही. ज्याने सत्य स्वरूपाची अनुभूती घेतली आहे त्यास संसार नसतो. मग संसार नसतो का, असतो, पण त्याची भूमिका झाली काय पाहण्याकडे, त्याच्याकडे ब्रह्मचैतन्य धन्य पुण्य रूप कैसा झाला. आणि जोपर्यंत त्याला असं वाटत होतं संसार आहे तोपर्यंत म्हणत होतं पुरे नको नको. ही एक भूमिका चांगली होती, नको, कारण वैराग्य निर्माण झाला. आता ज्ञानात प्रचिती आल्यामुळं संसार सुद्धा काय झाला, आता हरिरूप झालेला आहे. ज्याने सत्यस्वरूपाची अनुभूती घेतली आहे त्या संसार नसतो. पुनर्जन्माचे पुन्हा पुन्हा येणे जाणे म्हणजे संसार होय. जन्म मरण आता त्याला नाही. अहम केंद्रित कर्माचा मार्ग पुन्हा उघडा राहत असेल तर त्याने ब्रह्मत्वाची अनुभूती घेतली नाही असे समजावे. अजून जर या विषयामध्ये या जगतामध्ये रुची आहे, समजायचं अजून पूर्णत्व झालेलं नाही. मग त्यांनी काय करायचं आहे, ऑक्टोबरला राहिलंय तर आता काय करायचं आहे, पुन्हा त्याच्यावर दृढीकरण करायचं आणि तो अभ्यास करायचा. त्याने ब्रह्मत्वाची अनुभूती घेतली नाही असेच समजावे लागेल. मग जेव्हा बहिर्मुख होते, मन जेव्हा बहिर्मुख होते तेव्हा संसारात प्रवेश शक्य होत असतो. मन नाही मग ते बहिर्मुख होतं मग संसारात. पण मागच्या सदरात काय सांगितलं, त्याचं मनही राहिलं नाही, त्याची बुद्धी सुद्धा राहिली नाही. त्याची बुद्धी स्वतःच्या बुद्धीने तो चालत नाही, त्याला चालवणारी एक शक्ती आहे. त्याचं मन स्वतः चालत नाही, त्याच्या मनावर आणि बुद्धीवर आता भूताने ताबा घेतलेला आहे. एखाद्याच्या अंगावर भूताने ताबा घेतला तर ते त्याच्या सत्तेने वागत नाही. तसं चैतन्याने त्याच्या शरीरावर प्रवेश केल्यानंतर त्याचं मन राहिलं नाही, आता बुद्धी राहिली नाही. आणि इथे जर मन राहिलं शिल्लक तर ते बहिर्मुख जगाकडे पळणार. मन जेव्हा बहिर्मुख होत असते तेव्हा सत्य स्वरूपाची अनुभूती येणे शक्य नसते. मनाला कुठं ढकललं पाहिजे, अंतर्मुख केलं पाहिजे. बहिर्मुख मनाला कुठं पाठवायचंय, अंतर्मुख. अंतर्मुख मनात गेलं तर संसाराची प्रचिती येणार नाही, बाहेर विषयाबद्दल प्रेम राहणार आहे. आणि जर ते अंतर्मुख नसेल आणि बहिर्मुख आहे तर ते भरकटवणार. वासना जेव्हा शिल्लक असतील तेव्हाच मन आणि बुद्धी दृश्य भावना आणि विचार याच्याकडे वळते. आपल्या अंतःकरणात वासना शिल्लक असतील तेव्हाच मन आणि बुद्धी काय करते, दृश्याच्या मागे पळते. मग त्या दृश्याच्या मागे पळताना भावना निर्माण होतात आणि मग तशा प्रकारचे विचार मनामध्ये घोळत राहतात. ज्याने ब्रह्मत्वाची प्रतीती करून घेतलेली असते त्याला वासना नसतात. जेव्हा मन आणि बुद्धी संपूर्णपणे अंतर्मुख झालेली असते आणि ज्यांना सर्व परमसुखाचा शोध लागतो तेव्हा त्या व्यक्तीला संसार म्हणजे कंसात जाणे येणे नसतो. साधकास जर सदा परिवर्तन पावणाऱ्या विषय क्षेत्राच्या अनुभवाप्रमाणे धावण्याचा मोह होत असेल तर त्याला आत्मतत्वाची पूर्ण प्रचिती आलेली नाही. त्याचे ते स्पष्ट निर्देशन होय. बहिर्मुक्ता ही अविद्येची खून होय. जर पूर्णपणे अंतर्मुख झालं नाही मन, जर अनुभव आला नाही आणि बाहेर पळतोय, समजायचं आपल्याला अजून कसर आहे. कसर आहे म्हणजे काय करायचंय, 1-2 शिट्ट्या घ्यायच्यात आणि त्याला परिपूर्ण करायचं. अजून अज्ञान शिल्लक आहे, ते अज्ञान घालवण्यासाठी साधनेवर पुन्हा आरूढ व्हायचं. तो परत माग नाही जाणार आता, त्याने आता तिथेच अभ्यास करायचा. जर का त्याचा इथे देह पडलाच तर तो कुठे जाणार आता, योगभ्रष्ट बीज आहे. त्याच्या जर वासना शिल्लक आहे, सगळं मला असं भोगायचंय, तर त्याला राजशाही वैभवात टाकणार. तिथे भोगही भोगायचे आणि साधनाही करायची. आणि जर वैराग्यामध्ये जर मृत्यू झाला असेल तर गरिबाच्या ठिकाणी ब्राह्मणाच्या ठिकाणी ठेवणार, म्हणजे त्याला कोणतेही पाश बंद करणार नाही. अजून काय तुम्ही सांगता, चंद्रलोकाला जातो, ऐसा जयाचा देह पडे तो योगी म्हणून चंद्रलोका जाय, तेथोनी मागुता पडे संसार. मग त्याला एखादा जन्म वरती जाऊन यावं लागेल. तिथले चंद्रलोकाला जाऊन आलिशान भोग भोगायला भेटतील. कारण रुची कशात होती ते पण देतो. कारण जे जे इच्छी प्राणी
ते पूर्वी चक्रपाणी. देवाचा कृपावून ते आपल्या सगळ्या आशा तृष्णा पूर्ण करूनच आपल्याला तिकडे घेऊन जाणार. साधकास जर सदा परिवर्तन पावणाऱ्या विक्षेप क्षेत्राच्या अनुभवाप्रमाणे धावण्याचा मोह होत असेल, जगत सारखं स्पीडनी पळते आणि साधक आपण साधना करतो ना, आपल्याला परत त्या जगाबद्दल जर अट्रॅक्शन निर्माण झालं आणि तिकडे आपण पळतोय, तर त्याने समजायचं मोह होत असेल जर त्या जगाबद्दल, तर त्याला आत्मतत्वाची पूर्ण प्रचिती आलेली नाही. किती प्रचिती आलेली नाही त्याला? पूर्ण आली नाही. म्हणजे काही पॉईंटपर्यंत हां बराबर अगदी पंखा बंदच आहे ना. हां ब दुराडा उडतोय माग मशीन चालू. किती प्रचिती आली नाही त्याला? बघा हा एक बारकाव आहे. आलेला आहे अनुभव, पण काय नाही झाला, तो पूर्णत्वाला नाही पोहोचलेला आणि बाहेर पळतोय. मग मात्र त्यांनी काय करायचं, परत विषय राहिला एक, मग तो पुन्हा बसायचं परीक्षेला, विषय सोडवायचा. आत्मतत्वाची पूर्ण प्रचिती आलेली नाही याचे ते स्पष्ट निर्देशन होय. बहिर्मुक्ता ही अविद्येची खूण होय. बाहेर मन धावतंय, अज्ञान शिल्लक 100% आहे. श्लोक क्रमांक 444 वाचतोय. प्राचीन वासनांच्या ओढीमुळे हा जीवनमुक्त पूर्वीप्रमाणे संसार व्यापात राहतो असे म्हणाल तर तसे ते नसते. कारण एक सद्ब्रह्म सर्व ठिकाणी आहे असे विज्ञान त्याला झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणातील प्राचीन वासना अकार्यक्षम झालेल्या असतात. बघा, प्राचीन वासनांच्या ओढीमुळे हा जीवनमुक्त पूर्वीप्रमाणे संसार व्यापात राहत असतो असे म्हणाल तर याच्या काहीतरी वासना शिल्लक आहे म्हणून हा जगात राहतो नाही. तसे ते नसते. कारण एक सद्ब्रह्म सर्व ठिकाणी आहे असे विज्ञान त्याला झाल्यामुळे त्याच्या अंतःकरणातील प्राचीन वासना अकार्यक्षम झालेल्या असतात. काय वाक्य आलं होतं त्याच्यामध्ये? विज्ञान झाले त्याला. विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे काय? कोण सांगतं? मावशी, विज्ञान म्हणजे काय? काका, विज्ञान म्हणजे काय? ताईसाहेब, जाधव ताई, विज्ञान 7वा अध्याय, ज्ञानास विज्ञान तुला सांगतो. विज्ञान म्हणजे काय? अनुभवजन्य ज्ञान. मला बाबांनी ज्ञान दिलं आणि आता मला काय झालंय, मला अनुभूतीला तसं आले, त्याचं नाव विज्ञान. आता त्याला जगत कसं दिसतंय? अनुभवजन्य. बघा, प्राचीन वासनांच्या ओढीमुळे हा जीवनमुक्त पूर्वीप्रमाणे संसार व्यापात राहतो असेल असे म्हणाल तर ते तसे नसते. कारण एक सद्ब्रह्म सर्व ठिकाणी आहे असे विज्ञान त्याला झाल्यामुळे, असं त्याला अनुभवाचं ज्ञान झालं. या सगळ्यांमध्ये काय नांदतंय? एक ब्रह्म चैतन्य. त्यामुळे अंतःकरणातील प्राचीन वासना अकार्यक्षम असलेल्या असतात. त्यांच्यामध्ये ती वासना नाही आहे, आता अकार्यक्षम आहे. वासना कशा आहेत? अकार्यक्षम आहे. आणि तो समोरच्याला काय समजतोय? हो, त्याला ते अनुभवाला आलेले. ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर वासना क्षीण होतात आणि त्या अभिव्यक्त होऊ शकत नाही. जर आपल्यामध्ये वासना निर्माण होते, आपल्यात कसर आहे, आणि नाही होत, होणारच नाही. ब्रह्मप्राप्ती झाल्यानंतर वासना क्षीण होतात, म्हणजे त्या नाश पावतात आणि अभिव्यक्त होऊ शकत नाही, परत प्रगट होऊ शकत नाही. कारण त्या दग्ध बीजाप्रमाणे असतात. भाजलेलं बी उगवू शकत नाही. तसं अग्निकुंडे विजे घातली ती जेवी, ती अंकुर दशेस जेवी मुकली, त्याप्रमाणे त्या जळालेल्या वासना पूर्ण उगवत नाहीत. कारण त्या दग्ध बीजाप्रमाणे असतात. दग्ध बीज बीजासारखे दिसते मात्र हुबेहूब, परंतु सुयोग्य परिस्थितीमध्ये सुद्धा ते अंकुरणार नाही.
तसा प्रसंग आलाय उगवण्याचा. सुपीक जमीन आहे, मशागत केलेली, आणि त्याच्यात जरी ते पेरलं ते उगवू शकत नाही. तशा वासना तिथे, तशी प्रसंग जरी निर्माण झाला तरी त्या उगवण्याच्या दशेत राहिलेल्या नाहीत. पूर्णत्वास पोचलेल्या मानवास त्यानंतर अधिक काळ वासना नसतात. अधिक काळ त्या क्षय पावत राहतात. निमूट पैसे जसे जसे खर्च होऊन जातात तशा ह्या वेदांत सिद्धांताच्या विरुद्ध जो वेदांत विचाराचा प्रतिपक्ष असतो तो आता आचार्या विरुद्ध बडगा उगारीत आहे. आता त्याला ही वेदांत पटत नाही. तो म्हणतो असं गुढे आहे का? तो आता उलट पक्ष प्रश्न करतोय. त्याला प्रतिपक्ष, शंका विचारसागरमध्ये आहेत ना. मग असं कसं? तुम्ही म्हणता असं आहे, मग असं का बरं दिसतं? असं का? तो आता प्रश्न विचारतोय. शंकराचार्य या श्लोकात उत्तर देतात. पूर्णत्वास पोहोचलेल्या मानवास सुद्धा गत जीवन पद्धतीच्या वेगामुळे विषय वस्तूंच्या पकडीत पडणार असा जर तुमचा दावा असेल तर ते अशक्य आहे. हेच आमचे उत्तर आहे. ते काय म्हणतात? तुम्ही म्हणाल मग तो विषयात पडू शकतो का? असं समोरच्याने म्हटला. असं कसं होईल? तो कसं काय विषयात पडेल? शंकराचार्य म्हणतात 100% आमचा पण दावा असा आहे, तो विषयात पडू शकत नाही. अज्ञान नाशाच्या क्षणी गतवासना निष्क्रिय होतात. ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं त्यावेळेला अज्ञानाचा नाश होतो. त्या क्षणी गतवासना निष्क्रिय असून सुद्धा त्यांच्यामध्ये तेवढा दम राहत नाही, तेवढी पावर राहत नाही. पूर्वी जो पाप्यातला पापी होता तो सुद्धा सर्वत्र असलेल्या एकाच आत्मतत्वाची असामान्य आणि विलक्षण अनुभूती आल्यानंतर पाप कर्म करणार नाही. त्याच्याकडून आता पूर्वीसारखी कर्म होणार नाही. या युक्तिवादास जोर यावा म्हणून शंकराचार्य खालील श्लोकाचा उपयोग करतात. अजून बळकटी करतात. तो मनुष्य गतवासनांमुळे वाईट वागणार नाही 100% असं ते म्हणतात. श्लोक क्रमांक 445. अतिशय कामुक माणूस असला तरी ती वृत्ती आपल्या मातेपुढे कुंठित होते. कामुक माणूस आहे पण आई समोर आल्यानंतर त्याच्यामध्ये तो काम भाव निर्माण नाही होणार. तसेच तो पूर्णानंद अशा ब्रह्माची प्राप्ती झाली असता मननशील पुरुषाच्या सर्व वासना क्षीण होतात. म्हणजे वासनापूर्तीसाठी कामुक माणूस आहे, कामिनी पण आहे आणि कामुक पण आहे. परंतु त्याच वेळेला त्याच्या आईची एंट्री झालेली, त्यावेळेला त्याच्यातला तो कामभाव संपणार. उदाहरण बघा पुढे देतात. त्याप्रमाणे पूर्णानंद अशा ब्रह्माची प्राप्ती झाली असता तोच तुम्हाला तिथून सांभाळून बाहेर काढणार. मननशील पुरुषाच्या सर्व वासना क्षीण होतात. त्यावेळेला त्याच्याकडे त्या वासना जरा सुद्धा शिल्लक राहणार नाही. साक्षात्कारी मानवाच्या वासना कधीही अभिव्यक्त होत नाहीत. हे कसे होऊ शकते हे दाखवण्याकरता शंकराचार्य एक दाखला देतात. तुम्ही त्याला प्रवृत्त केलं तरी तो प्रवृत्त होऊ शकत नाही. का नाही होऊ शकत त्याच्यामध्ये ते भावना? कारण त्याच्यामध्ये ती भावना आहे. त्याच्याकडे काय झालेले विज्ञान, काय झालेले त्याला सगळ्यांमध्ये ते नटलेले, हे त्याच्याकडे डोक्यात विज्ञान असल्यामुळं त्याच्यामध्ये त्या वासना नाही. जो अत्यंतिक विषयी असता स्वैरवर्तनी आपल्या मातेच्या देखत विषयी कर्मामध्ये भोगासक्त होत नाही. तो अनैतिक कर्म करण्याच्या बेतावर असताना जर त्याचे पिता, माता अथवा गुरु यांनी ते प्रवेश केला तर त्या वेळेपुरता तरी तो ते कर्म करण्यापासून आवर्ते घेईन. आता त्याला कामुक कर्म करायचंय पण तेवढ्या टायमात आई वडील किंवा गुरुजी पाहुणे म्हणून आले, त्यावेळेला तो त्या वेळेपासून बाजूला जाईल. तद्वत दृष्टांतातला सिद्धांत पाहायचा. आता तुम्ही काय एकदा अनंत ब्रह्मरसाचा चव चाखलात की त्या वासना जरी ते असल्या तरी त्या कधीच व्यक्त होणार नाहीत. जरी तुम्हाला त्या प्रमाणात तिथं घेऊन गेल्या तरी तिथे त्या वासना निर्माण होऊ शकत नाहीत. कारण तुम्ही काय सेवन केलेलं आहे? ब्रह्माचा रस चाखलेला. त्या कधी तुम्ही एकदा का अनंत ब्रह्मानंदाचा रस चाखला की त्या वासना जरी तेथे असल्या तरी त्या कधीच व्यक्त होणार नाही.
उदाहरण, समजा एखादा मनुष्य जीवनात निराश झालेला आहे, इतका की तो आत्महत्या करण्यास उद्युक्त झालेला आहे, फासात लटकवून घेण्याची त्याची सर्व तयारी झाली आहे आणि तो आता गळफास लावण्याच्या बेतात आहे. अशा वेळी त्याच्या मातेने त्याला प्रेमळ हाक मारली तर तो त्या प्रयत्नापासून थांबतो. बाळा, मग तो ओ द्यायला जातो आणि तेवढ्या टायमिंगमधून त्याच्यापासून त्याला बाजूला केलं जातं. अशा वेळी त्याच्या मातेने त्याला प्रेमळ हाक मारली तर तो त्या प्रयत्नापासून थांबतो किंवा त्याला कायमचा मोडता घातला जातो. म्हणजे आता फाशीचं विषय बंद झाला. आपल्या मातेच्या देखत त्याचे सर्व निश्चय खुंटीत होतात. आता त्यांनी पहिला निश्चय काय केला होता, मला काय घ्यायची, पण आता त्याचा निश्चय बदलला. आता त्याच्या पुढचा सिद्धांत सांगतात. उदात्त जीवन पद्धती अनुसरणाऱ्या साधकाने आपले ध्येय व आपले गुरु आपल्या मनचक्षुसमोर नेहमी ठेवावेत. ज्यावेळेला आपल्याला फाशी घ्यायची, आपल्याला वाईट वागायचे, त्यावेळेला त्याच्या डोळ्यापुढे कोण आले पाहिजेत? तिकडे आई आली, इकडे कोण आले पाहिजेत? गुरु. की ज्यामुळे कमी प्रतीच्या वृत्ती क्षीण होतात आणि जीवनाची आदर्श पद्धती जीवनात उतरवण्याची त्यास नेहमी स्फूर्ती मिळते. त्यावेळेला त्यांनी त्या विषयाच्या वेळेला त्यांची आठवण काढल्यानंतर ते विषय क्षीण होणार आणि विषयावर मात करायला अजून एक स्फूर्ती त्याला मिळणार. असा झाला प्रकरण. हे संपलं. कोणतं प्रकरण होतं? जीवनमुक्त कसा असतो त्याचं प्रकरण. तो कसा जगत असतो, त्याच्या जीवनात विषय येणार, संसारात असणार, तो बायका पोरं असणार, घरदार असणार, सगळं, पण त्याच्यातून तो कसा बाजूला असतो ते सांगितलेले. आता जीवनमुक्त प्रारब्ध विचार, प्रकरण क्रमांक 71. जीवनमुक्ताचं प्रारब्धाबद्दल काय विचार आहे तुमचा? जीवनमुक्ताचं प्रारब्ध कसं असतं? तर श्लोक क्रमांक 446 वाचतोय. निधिध्यासनशील साधकास बाह्य जगाची प्रतीती कधी कधी येणे शक्य असते. ज्यावेळेला आपण निधिध्यासन करतो आपल्याला मिळालेलं आहे, आणि हे प्रकरणच हे असं आहे काय, तुम्हाला तत्वमसी सांगितलेलं आहे, त्याच्यावर आरूढ राहायचे. त्याच्यावर आरूढ राहताना कधी कधी जगत भाव दिसेल आणि कधी कधी ब्रह्मभाव दिसेल. कारण आपण कशात आहेत? प्रवासात आहेत. निधिध्यासनशील साधकास, नुसत्या साधकास नाही, ज्याचा निधिध्यास मला असं झालं पाहिजे, मला असं झालं पाहिजे, मला असं झालं पाहिजे, असं होत असताना कधी सगत दिसेल, कधी परमार्थ दिसेल, कधी व्यवहार दिसेल, कधी परमार्थ दिसेल. साधकास बाह्य जगाची प्रतीती कधी कधी येणे शक्य असते. म्हणून या साधकाच्या ठिकाणी प्रारब्ध कर्म संभवते असे श्रुती सांगते. हे फलभोगावरून स्पष्ट होते. थोडंसं जगत सांगा, मी काय करू? भक्ती करू का पोट भरू? म्हणजे आता कशावर? तो प्रारब्धावर आहे. म्हणून तिथे प्रारब्ध संभवते. नाही तर एरवी काय, प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. जर आपण भक्त असतो तर आपल्याला प्रारब्ध पण नाही, क्रियामान सुद्धा नाही, आणि भक्ता संचित नाही जात. संचिताची काय होती? होळी होऊन जाते. केव्हा होते संचिताची होळी? ज्या क्षणी अनुग्रह घेतला त्या दिवशी सगळं बॅलन्स संपलं. हां, आणि आता प्रारब्ध भोगत असताना भोगत असतो, पण हरिकृपे त्याचा असं झालं. आणि क्रियामान काही शिल्लकच राहत नाही. क्रियामान कसं होतं? जळून स्वाहा. क्रियामान संपलं म्हणजे पुढचं संचित तयार होणार नाही. आणि पहिलं जे संचित होतं ते संपलं. संचित म्हणजे काय? 100 किलो गहू पोत्यात आहेत. प्रारब्ध म्हणजे काय? 10 किलो गहू डब्यात दळून आणलेले. आता त्याच्यातले 90 राहिले, ते त्या क्षणी तिकडं संपले. पण 10 जे आणलेत ना, त्या 10 मधले आत्ता चपात्या करायला घेतलेले ते काय? पीठ क्रियामान. आणि डब्यात 9 किलो जे शिल्लक आहे ते प्रारब्ध. आणि गोणीत येते ज्या वेळेला अनुग्रह घेतला तेव्हा संचित संपलं. तुटे भवरोग क्रियामान संचित क्रियामान भोग. बघा, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. काय काय तुटे? भवरोग, क्रियामान, संचित आणि
प्रारब्ध संपून जातं. सिद्ध पुरुषाच्या बाबत त्याच्या गतकर्मामुळे निर्माण झालेल्या वासना सामर्थ्यवान प्रेरणा ठरू शकत नाहीत. त्याला जर ज्ञान झालं तर तेवढ्या त्या वासना तेवढ्या सामर्थ्यशील नाहीत. आता बघा, आपल्याला अनुग्रहाच्या अगोदर जे जगाबद्दल आपल्याला जी ओढ होती तेवढी ओढ राहिलेली नाही. आपल्याला सुखदुःखाचे चटके होणार, पण तेवढे आपल्या मनावर परिणाम करणार नाही. सिद्ध पुरुषाच्या बाबत त्याच्या गतकर्मामुळे निर्माण झालेल्या वासना सामर्थ्यवान प्रेरणा देऊ शकत नाही, प्रेरणा ठरू शकत नाही, कारण तो आपल्या अहम केंद्रित विपरीत ज्ञानापासून परावृत्त झालेला असतो. का त्याला त्या वासना थकू शकत नाही, फसवू शकत नाही, का त्याच्यामध्ये ते सामर्थ्य टिकू शकत नाही? कारण त्याच्या अहम केंद्रित विपरीत ज्ञानापासून तो जागृत झालेला असतो. अहम केंद्रित म्हणजे मी शरीर आहे, मी देह आहे याच्यापासून बाजूला झाला आणि मी ब्रह्मस्वरूप आहे. मग ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी या वासना तिथं तेवढ्या तग धरून राहत नाही, कारण तो आपल्या अहम केंद्रित मी आणि माझ्या या विपरीत ज्ञानापासून जागृत झालेला असतो. म्हणजे आता अहम गेला आणि तो कुठे आला? आता सोमच्या जवळ आला. असे या आधीच्या 2 श्लोकामध्ये सांगितले गेले. ध्यान साधना आणि साक्षात्कार यांच्याद्वारा जर त्याच्या वासनांचा पूर्णपणे निराश झालेला असेल तर मग त्या व्यक्तीला जगात अनुभव येतातच कसे? बघा, प्रश्न आला. ध्यान साधना आणि साक्षात्कार याच्याद्वारा जर त्याच्या वासनांचा पूर्ण निराश झालेला असेल तर मग त्या व्यक्तीला जगात अनुभव येतातच कसे? जग म्हणून अनुभव येतच कसे? प्रश्नचिन्ह. असा एक समर्पक प्रश्न बुद्धिमान साधक विचारतील. अशा महायोग्याचे आपल्या भोवतालच्या जगात अद्यापी व्यवहार चालू असतात असे आपण पाहत असतो. त्याला सगळं कळालं, मग तो असं का वागतो, असं का दिसतं? तो खातो, तो झोपतो, तो चालतो, तो बोलतो. उन्हाळ्यात थंड पाण्याचे आणि थंडीमध्ये गरम पाण्याने स्नान करण्यास त्यास आनंद वाटतो. म्हणून त्यास जर वासनाच नसतील तर तो जिवंत राहतो आणि बाह्य जगाशी संपर्क आल्याने त्यास अनुभव येतात. हे कसे? जर वासना संपल्या म्हणजे त्यांचं म्हणणं आहे काय तो राहणार नाही, मग असा कसा राहतो? या समर्पक प्रश्नास श्री शंकराचार्य उत्तर देतात. जो सतत ध्यान साधना करीत असतो त्यास खचितच बाह्य आकलन होत असते. बाहेरचं आकलन होईल, पण कसं होईल? खचित, थोडंसं त्याला आकलन होईल आणि अनुभवही येत असतात आणि यावेळेस लागतात तरच तो त्या जगामध्ये काहीतरी करू. आता हेची करणे आम्हा काम का? अज्ञानात जग आहे, हे अनुभव आलाच आहे ना आपल्याला, आणि मग हे करणं, मग हे थोडं शेष कर्म शिल्लक आहे ना, ते येणारच त्याला. जो सतत ध्यान करीत असतो त्यास खचितच, कधी सतत ध्यान करणाराला सुद्धा खचितच अनुभव असतो, अनुभव येत असतात. त्याच्या प्रारब्धाचा हा परिणाम असतो असे श्रुती त्या संबंधीचे स्पष्टीकरण देते. सिद्ध पुरुष जेव्हा बाह्य जगाच्या संपर्कात येतो तेव्हा जी सुखदुःखे त्याच्या वाट्याला येतात ती केवळ त्याच्या प्रारब्धामुळे शक्य असतात. त्याला उपभोगावं लागतं, कधी त्याला त्या गोष्टीचा उपभोग घ्यायला येतो, सुखदुःखाचे चटके बसणार, पण ते त्याच्या प्रारब्धातलं शिल्लक असतं. ते पण कधीतरी तो त्याच्यातून बाहेर येणार, जरी सतत ध्यान करत असला तरी. श्लोक क्रमांक त्याचं 447 मध्ये अजून उदाहरण देतात. जोपर्यंत सुखदुःखाचे अनुभव येतात तोपर्यंत प्रारब्ध कार्य करते. जोपर्यंत आपल्याला चटके बसतात समजायचं आपलं प्रारब्ध. ज्या दिवशी आपल्याला चटकेच बसायचे बंद होतील समजायचं प्रारब्ध ही खून आहे, त्याचे परिणाम होतो आपल्यावर सुखदुःखाचा, समजायचं प्रारब्ध आहेत. जोपर्यंत सुखदुःखाचे अनुभव येतात तोपर्यंत प्रारब्ध कार्य करतेच. प्रत्येक कर्मफलास पूर्वकर्म असणारच. आता आपल्याला फळ मिळाले ना, याचं काहीतरी कर्म होतं म्हणूनच हे फळ भेटले ना. मग पहिलं जेव्हा आलो तेव्हा काहीतरी कर्म केले म्हणून मनुष्य जन्माला आलेले. प्रत्येक कर्मफलास पूर्वकर्म असणारच. आता पगार भेटलाय म्हणजे महिनाभर काम केलं म्हणूनच ना, त्या कर्माचंच फळ आहे ना. कर्मा वाचून कोठेही ते कर्मफल असूच शकत नाही. जर आपल्याला आज समजा अनुग्रह भेटलेलाच आहे त्याचा अर्थ मागे बहुते जन्मी ह्याचे करीत आलो म्हणजे काहीतरी कर्म होतं म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचलो. जर काही नसतंच तर इथपर्यंत फल सुद्धा आलं नसतं. झाडच नाही लावलं तर फळ येऊ शकत नाही. असे का? प्रश्नचिन्ह.
जी त्याची प्रारब्धाची अभिव्यक्ती असत नाही अशा कशाचाही त्या सिद्ध पुरुषास अनुभव येत नाही. जी त्याच्या प्रारब्धाची अभिव्यक्ती असत त्याचा त्याच्याशी काही संबंध नाही, ते त्याच्यापर्यंत येऊ शकत नाही. असे उपनिषदाने का निर्देशित केले हे श्री शंकराचार्यांनी स्पष्ट केले आहे. जोपर्यंत सुखदुःखाचा अनुभव येतो तोपर्यंत प्रारब्ध टिकून असते हे श्रुती मान्य करते. मग आता भक्ता संचितन प्रारब्ध नाही, पण आता हा भक्त कसा आहे, अजून थोडीशी त्याला काय आहे, कसर आहे. जोपर्यंत तो कंप्लीट करतो सुखदुःखाची समजायचं प्रारब्ध शिल्लक आहे. कारणाशिवाय कार्य अशक्य असते. काहीतरी कारण असेल तेव्हाच कार्य होते. हाच त्याचा तर्कसंगत युक्तिवाद. महात्मा सुखदुःखी भोगीत असतो हे आपण पाहत असतो, म्हणून त्याकरता क्रियापूर्वक काहीतरी कारण असले पाहिजे. ज्या अर्थी हे महायोगी सुखदुःखी भोगीत असतात त्या अर्थी त्या सुखदुःखाचे काहीतरी पूर्वकारण असले पाहिजे. प्रत्येक फलोदयाच्या मागे कर्म असते आणि कर्माविना कोठेही फळ निष्पत्ती असू शकत नाही. म्हणून निष्कर्ष असा की ज्या अर्थी त्या विद्वान मानवास सुखदुःखाचे अनुभव येत असतात त्या अर्थी ती त्याच्या स्वतःच्याच गतकर्मातून उद्भूत झाली असली पाहिजे. हाच श्रुतीचा सिद्धांत आहे. जे आपल्या ताटात आता वाढलेले ते आपल्या मागील कर्म आहे आणि ते आता आपण भोगून सारत आहोत. आता ही पण भूमिका कुठपर्यंत आहे, आपलं मागील जन्माचं कर्म आहे आणि आपण भोगून सारतोय. अजून यथार्थ जाणीव आलेली अजून शेष आहे. मी भक्त आहे आणि मी असं आहे आणि मग मी असा भक्त आहे आणि हे असं वाईट आहे आणि हे चांगलं आहे आणि मग ते भोगावं लागणार. जोपर्यंत आपलं अस्तित्व जीव भाव शिल्लक आहे. विष्णुमय जगचं शेवटचं चरण, सुख दुःख जीव भोग पावे. जीवदशा आहे, भोग पावणार सुख. आणि विष्णू स्थितीवर गेल्यानंतर सुख दुःखाचं काही त्याचा हे नाही. मग तो बरं हे कधी करतंय, सतत ध्यान करणार आहे, कधीतरी बाहेर जातो त्याच्यात हे काहीच नाही तर मग तर भरपूर. आता हा सुटण्याच्या बेतात आलेला आहे, मोक्षाच्या रेषेवर आलेला आहे. श्लोक क्रमांक 448. मीच ब्रह्म हो या ब्रह्मभावाच्या प्राप्तीने कोट्यावधी कल्पांती मिळवलेले संचित कर्मे प्रबोधात स्वप्न कर्मवत स्वप्नातील कर्म ज्याप्रमाणे जागे झाल्यावर विलयाला जातो त्याप्रमाणे विलयाला जातात. बघा संस्कृत येत असं त्याला अजून फायदा आहे. बघा इथं प्रबोधात स्वप्न कर्मवत, पण पुढे अर्थ नाही, फक्त दिले जागे झाल्यावर. आता जागे होणे आणि प्रबोध याच्यामध्ये किती फरक पडतोय. मीच ब्रह्म हो या ब्रह्मभावाच्या प्राप्तीने कोट्यावधी कल्पांताची मिळवलेली संचित कर्मे जेव्हा मग त्याचं नाव आहे नाम संकीर्तन साधन पैसोप्य आणि जळतील पापे, मग ते कर्म संपवू शकतं. कोट्यावधी कल्पांती मिळवलेली संचित कर्मे, नाम संकीर्तन, वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडे गेली त्यांची. कोणाची पापे? वैष्णवांची. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडे गेली त्यांची. त्या नामाची एवढी जर ते फलद्रूप झालं प्रबोधात, स्वप्नातील कर्म ज्याप्रमाणे जागे झाल्यावर विलयाला जाते त्याप्रमाणे विलयाला जातात. स्वप्नात मी काही दुःख भोगतोय किंवा सुख भोगतोय, जागे झाल्यावर संपलं. तसं मी ब्रह्मस्थितीत जागा झालो, देहबुद्धीतून परे झालो, त्याच्या बाजूला गेलो तर ते एका झटक्यात आपल्याला सोडून टाकतं. आणि जर आपण देहबुद्धीवर राहिलो तर नसलेलं आपल्या डोक्यावर येऊन राहतं. मी देह म्हणता कोटी ब्रह्महत्या येऊन पाठी थापटती, आपल्या पाठीवर येऊन बसतात. मी ब्रह्मच आहे, अहम ब्रह्म इति या ब्रह्म भावनेच्या निधिध्यासनातून निर्माण होणाऱ्या ज्ञानाने जन्म जन्मांतरीची संचित झालेल्या वासनांचा संपूर्ण नाश झालेला असतो. याच कल्पनेवर या ठिकाणी भर दिलेला आहे. जेव्हा मी ब्रह्मरूप आहे या भावनेवर जाऊ तेव्हा निधिध्यासनातून जन्म जन्मांतरीची संचित कर्म, या एका जन्माचं हेच भोगतोय, अजून काही जन्माचं पडलेलं आहे पण जळून राख.
हे तया खुंटले सवय आणि करी जरी आग हवे तरी तो अकर्ता संपूर्ण नाश झालेला असतो. त्या कल्पनेवर या ठिकाणी भर दिलेला आहे. मी परम जाणीव तत्व आहे. या आत्मनिष्ठ साक्षात्कारामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरील सर्व गतकर्माचे ठसे पूर्णपणे मुळासकट नाहीसे होतात. मी ब्रह्म आहे म्हणल्यानंतर एकाच झटक्यात सुटला आणि मी देव म्हणल्यानंतर फटाफट सगळं डोक्यावर येऊन बसलं आणि ते संपूर्ण पुसून टाकले जातात. बघा, मी परम जाणीव तत्व आहे. या आत्मनिष्ठ साक्षात्कारामुळे आपल्या व्यक्तिमत्वावरील सर्व गतकर्माचे ठसे पूर्णपणे मुळासकट नाहीसे होतात आणि ते संपूर्णपणे पुसून टाकले जातात. ज्याने सत्यतत्वाची प्रतीती करून घेतली आहे त्याच्या व्यक्तिमत्वावर शतकोटी जन्मात संचित झालेल्या वासना सबल होत नाहीत आणि अधिक काळ प्रभाव व्यक्त करीत नाहीत. बघा, ज्याने सत्यतत्वाची प्रतीती करून घेतली, अनुभूती घेतली, त्याच्या व्यक्तिमत्वावर शतकोटी जन्मातली संचित झालेल्या वासना सबळ बलवान होत नाहीत आणि अधिक काळ प्रभाव व्यक्त करू शकत नाही. त्या तिथं टिकून नाही राहत. त्यालाच म्हणतात रडती रात्रंदिवस. त्या म्हणतात आमचा काही कोणी ते विचार करत नाही, ते आपापल्या वाटेने निघून जातात. अशा तऱ्हेने स्वप्नातील कर्मे जशी नाश पावतात त्याप्रमाणे संचित वासनाही पूर्णपणे नाश पावतात. आपल्या जेवढ्या संचित वासना आहेत जमा केलेल्या मागच्या जन्माच्या, जसं स्वप्न गेल्यानंतर त्या स्वप्नातलं सगळं मनोराज्य संपलं, तसं हे इकडं परमात्मा स्वरूपात जागे झाल्यावर ते सगळं संपलं. जागृतीनंतर स्वप्न अवस्थेतील सर्व कर्मफलाचा जागे झालेल्या व्यक्तीवर काही परिणाम होऊ शकत नाही. आता माझ्या मागे वाघ लागला होता, पण जागं झाल्यानंतर वाघ शिल्लक राहत नाही. तद्वत संचित कर्म शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे अहम ब्रह्म इति या जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जो जागृत झालेला आहे त्याच्या संपूर्ण गतजन्मात जीवभावाच्या क्रीडनाने संचित झालेल्या सर्व वासना निकामी आणि शून्यवत होतात. काही शिल्लक राहत नाही. कधी? तो ज्यावेळेला जीवभावाच्या क्रीडनाने संचित झालेल्या सर्व वासना, आता तो त्या परमस्वरूपाच्या ठिकाणी गेल्यानंतर मागच्या जीवभावाने जमा केलेल्या, खेळत असताना जमा केलेल्या वासना सगळ्या संपल्या, शून्यवत होतात. म्हणजे त्यांना काही राहत नाही. उपनिषद सुद्धा कंठर स्वराने तेच सांगतात. काय सांगतात ते? की आतून सांगतात ते काही शिल्लक राहत नाही. त्याच्याकडं सिद्ध पुरुषाच्या सर्व वासना ज्ञानाग्नीमध्ये पूर्णपणे दग्ध होतात असे त्या उपनिषदात ऋषी म्हणतात. कोणत्या याच्यामध्ये म्हणतात? मुंडक्य उपनिषदामध्ये श्लोक क्रमांक 8 मध्ये ते म्हणतात, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यते सर्व संशया. बघा, त्याच्या श्लोकाचं वर्णन. ज्या ठिकाणी खरे उच्च आणि नीच मिथ्या पाहिल्यावर, ज्या ठिकाणी खरे उच्च म्हणजे ब्रह्मस्वरूप पाहिलं आणि नीच म्हणजे मिथ्या जगत पाहिल्यावर, म्हणजे कार्यकारणरूप ब्रह्म साक्षात्कार झाल्यावर जीवात्म्याची हृदय ग्रंथी सुटते. म्हणजे काय? हृदय ग्रंथी म्हणजे अविद्या, काम आणि अविद्या, कामना आणि कर्म या हृदय ग्रंथींचा नाश होतो. सर्व शंकेचे निरसन होते आणि त्याची सर्व कर्मे संचित क्रियामान तसे कर्मफले क्षीण होतात, नाहीशी होतात. त्याच्या ठिकाणी खरे आणि खोटे दोन्ही पाहिल्यावर जीवभावाची हृदय ग्रंथी अज्ञान, कामना आणि कर्म सुटते. त्यांच्या सर्व शंकांचे निरसन होते आणि त्याची सर्व कर्मे कर्मफलासहित नाहीशी होतात. त्याच्याकडं कोणतेही कर्म शिल्लक राहत नाही आणि कर्मफलातील काही शिल्लक राहत नाही. उदाहरण देतात, स्वप्नात असेपर्यंत माझ्यातील स्वप्न पाहणारा, मी स्वप्नात आहे आणि स्वप्नातील पाहणारा स्वप्नातील बायको, झालेला स्वप्नातील मुलगा स्वप्नातील बाप होत असतो, परंतु जागा झाल्यावर माझ्यातील स्वप्न पाहणारा संपलेला असतो. म्हणून जागा झालेला मला माझ्या स्वप्नातील बायकोची काळजी करण्याचा त्रास नाही, की माझ्या स्वप्नातील मुलाकडून सेवा करून घेण्याचे भाग्य मला लाभत नाही. याप्रमाणे आपले खरे स्वरूप आत्मतत्वच आहे ही प्रचिती आल्यावर सर्व अहंकार गळून पडतो आणि त्यानंतर साधूने जीवनमुक्ताने
प्रारब्ध कर्म केले तरी तो अहंकारी आत्मभावाने कर्म करणारा नाही. त्यानंतर तो कर्म करणारे असे परमेश्वराचे खेळणे होत असतो. त्याच्यामध्ये देव ते खेळून घेत असतो. त्यानंतर त्या द्रष्ट्याच्या जीवनमुक्ताच्या कर्माला वेदांताच्या परिभाषेत प्रावैधिकरित्या कर्माभ्यास म्हणतात. तुमच्या स्वप्नात तुम्ही केलेल्या खुनाबद्दल तुम्ही जितके जबाबदार असता तितकाच हा जीवनमुक्त महात्मा त्याच्या कर्माबद्दल जबाबदार असतो. मांडुक्य उपनिषदामधलं उदाहरण त्यांनी दिलेलं होतं. सिद्ध पुरुषाच्या सर्व वासना ज्ञानाग्नीमध्ये पूर्ण दग्ध होतात असे त्या उपनिषदातील ऋषी म्हणतात. या वासना म्हणजे प्रारब्धाहून अन्य असे त्या ऋषींना म्हणावायचे होते असा श्री शंकराचार्य अर्थ लावतात. थोडक्यात साक्षात्कारी मानवास आपल्या गतकर्माची फळे अधिक काळ भोगावी लागत नाहीत. अभ्यासक्रमाच्या आकलनाकरता ही कल्पना अधिक स्पष्टपणे चित्रित करण्याकरता श्री शंकराचार्य पुढील श्लोकात स्वप्नाचा दृष्टांत देतात. आता पुढच्या याच्यामध्ये स्वप्नाचा दृष्टांत देणार. त्यांनी रात्री स्वप्नात काय कर्म केले आणि ती साला जागृतीत भोगावं लागणार कशी, त्या गोष्टीचं उदाहरण देतात. भोगावं लागणार की नाही लागणार याच्या प्रकारे चालू असलेला विषय अजून क्लिअर करण्यासाठी उद्या 449 परवा पाहूया आपण. श्लोक वाचूया, तेवढा अजून टाईम आहे आपल्याकडे. 2-3 मिनटं, 5 मिनटं आहेत कंप्लीट. स्वप्नामध्ये जे केलेले आहे असे वाटते ते पुण्य वा पाप स्वप्नातून जागे झालेल्याला त्याला स्वर्गाला किंवा नरकाला नेण्यास समर्थ असते काय? अर्थात नाही. जाणीवेच्या उच्चतर पातळीवर जागृत झाल्यावर गतजन्मात निर्माण झालेल्या सर्व वासना संपूर्ण पुसून टाकल्या जातात. याचे श्री शंकराचार्यांनी मागील श्लोकात दृढ कथन केलेले आहे. यात त्याचा अर्थ त्या निकामी ठरतात आणि त्यानंतर त्याची कर्मफळे मिळत नाहीत. गतकाळात केलेल्या सर्व कर्माची फले अनंत जन्मांती व्यक्तिमत्वात ती साठवलेली जातात. त्यांना संचित कर्म म्हणतात. मागील सगळा स्टॉक जमा करून ठेवला. तो मुद्दा पटवून देण्याकरता वेदांत सिद्धांताचा विस्तार करणारे एक उदाहरण देतात. या श्लोकात दिलेला हा दृष्टांत खचितच परिणामकारक आहे. जाणीवेच्या स्वप्न अवस्थेत जी कर्मे केली असतात, कधी? जाणीवेच्या स्वप्न अवस्थेत जी कर्म केलेली असतात, मग ती पुण्यकारक असोत वा पापकारक असोत, त्याची ती व्यक्ती जागृत झाल्यावर तिच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. स्वप्नात केलेली सत्कर्मे त्याला जागेपणी काही जादा सुख देऊ शकत नाहीत किंवा स्वप्नात केलेली गुन्हेगारी दुष्कृत्ये जागे झाल्यावर तद अनुषंगिक दुःख त्याच्या वाट्याला आणत नाहीत. थोडक्यात कोणत्याही दोन जाणीव अवस्थेच्या दरम्यान काहीही व्यवहार होऊ शकत नाही. स्वप्नातला जागृतीत नाही, जागृतीतला स्वप्नात नाही. कारण जाणीव अवस्थेच्या दोन्ही अवस्थेचे द्रष्टे पूर्णपणे भिन्न असतात. स्वप्नातलं केलेलं तो द्रष्टा वेगळा होता. स्वप्नात मी स्वप्नाभिमानी आत्मा होतो आणि आता जागृत अभिमानी आत्मा आहे. हे जगत वेगळे आहे आणि ते जगत वेगळे. याचाच अर्थ जागृत अभिमानी व्यक्ती स्वप्न अवस्थेत उपलब्ध होत नाही. जागृत अवस्थेत स्वप्नातला नाही आणि स्वप्न अवस्थेत जागृत अनुभूतीतला नाही होत नाही व स्वप्न अभिमानी व्यक्तीस जागृत अवस्थेतील अनुभव येत नाही. त्याप्रमाणे एखाद्या अहम केंद्रित व्यक्तित्वाने जीवनयात्रेवरील एका जन्मातून दुसऱ्या जन्मात जाताना असंख्य कर्म केलेली असणार. मागून येताना मागची आपली भरपूर कर्म शिल्लक आहे. तथापि आता त्याचा जीवभावच संपला असल्याने जाणीव तत्व हे स्वतःचे सत्य स्वरूप आहे अशी ज्याने अनुभूती घेतलेली आहे. जीवभाव होता तेव्हापर्यंत कर्म केलेले, जीवभावात क्रीडन करत होता तेव्हा बॅलन्स कर्मे. आता जीवभावच संपला, तो माणूसच जिवंत नाही, तर त्याला आता ते भोगणं शिल्लक राहिलेलं नाही. आणि तो माणूस कोण झाला? जीवभाव संपला असल्याने जाणीव तत्व हे स्वतःचे स्वरूप झाले. आता आपण आपल्या स्वतःचं स्वरूप काय समजलं पाहिजे? मी परमात्मा स्वरूप आहे. अशी ज्याने अनुभूती घेतली आहे त्या नव्याने मिळवलेल्या अनुभूतीमध्ये यापैकी कोणतीही कर्म त्याचवर परिणाम करू शकत नाही. पहिली जुनी अनुभूती काय होती? जीवभाव. आता कोणता भाव आहे? जाणीव तत्वाचा, ईश्वर भाव आहे. त्यामुळं त्या याच्यातली आता इकडे नाही, स्वप्नातली जागृतीत नाही, जागृतीतली स्वप्नात नाही.
त्या नव्याने मिळवलेल्या अनुभूतीमध्ये यापैकी कोणतीही कर्म त्याचवर परिणाम करू शकत नाही, कारण त्याला गतकर्माचा कर्ताच यानंतर उपलब्ध नसतो. कर्ताच नाही तर मग आता त्याला शिक्षा आणि त्याला भोगणं आणि पुन्हा जन्म हे त्याचं संपलं. एवढी देणगी आपल्याला मिळालेली आहे बाबांकडून. आपल्या संचित कर्माचा नाश केलेला आहे, प्रारब्धाचा नाश भोगून होणारे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा नाश आणि क्रियमानातून काही शिल्लक राहणार नाही. आपण श्लोक क्रमांक 449 पूर्ण करून थांबतोय. आपल्या वेळेत संपलेली झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री विवेक चूडामणी ग्रंथ, संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका दिनाथ भगवान की जय. बाऊली ज्ञाने महाराज की जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोले भाई सब संतन की जय. गणपति बप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे कसाय राणे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य भाव, जो जे वांचे तो ते लाभो. प्राणी जात वर्ष सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त मंडळी भेटतो या भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते अर्णव पियुषांचे. चंद्रनेचे आलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन सोय होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजितो आदि कुर्सी अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय हो हारेजी, एक म्हणे श्री विश्वेश्वराओ. आवई दान बसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.